नमस्कार. प्राईम टाइम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 19 जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. दोन शिवसेना आहेत आणि दोघंही आता वर्धापन दिन साजरे करतायत. मुंबईमध्ये तर अवघ्या 200 मीटरवर हे दोन मेळावे किंवा वर्धापन दिनाचे कार्यक्रम साजरे होत आहेत. पण याच निमित्ताने आपण एकूण जो शिवसेनेचा प्रवास आहे जो 1966 पासून सुरू झाला, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली, तिथपासून ते अगदी आजपर्यंत शिवसेनेचा प्रवास कसा राहिलाय. बाळासाहेबांचं नेतृत्व आपण बघितलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी त्यानंतर जी कमान सांभाळली ती आपण बघितली. आणि आता उद्धव ठाकरेही आहेत, एकनाथ शिंदेही आहेत. हे जे काही सगळे एक बदल झालेले आहेत त्यावरही आपण नेमकं काय विश्लेषकांना वाटतं तेही आपण जाणून घेणार आहोत. पण एकूण शिवसेनेच्या वाटचालीतले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत ते म्हणजे ज्येष्ठ पत्रकार, त्यानंतर विविध चॅनल्समधनं ज्यांनी संपादक पद भूषवलेलं आहे आणि आता ते एक विश्लेषकाच्या, राजकीय विश्लेषक म्हणूयात, राजकीय अभ्यासक म्हणूयात, अशा एका भूमिकेमध्ये ते आहेत. तुळशीदास भोईटे सर, तुमचं खूप खूप स्वागत करतो. तुळशीदास भोईटे सरांचा परिचय वगैरे करून देण्याचं धाडस मी अजिबात करणार नाही. पण एक नुकतीच खूप छान गोष्ट त्यांच्या बाबतीमध्ये घडलेली आहे आणि आत्ता त्याची चर्चा खूप जोरात सुरू आहे. ते म्हणजे तुळशीदास भोईटे सरांचं एक पुस्तक जे आहे ते सध्या खूप चर्चेत आहे. त्या पुस्तकाचं नावच असं आहे की भाजप जिंकलं पण कशी. म्हणजे जो प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पडतो ते या पुस्तकाचं शीर्षक आहे. त्यामुळे त्यावरही आपण तुळशीदास भोईटे सरांना बोलतो करू की हे सगळं सुचलं कसं आणि काय आहे नेमकं त्या पुस्तकामध्ये. खूप इंटरेस्टिंग आहे पुस्तक. भोईटे सर, पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो. आणि पुस्तकावर तर आम्हाला बोलायचंच आहे, आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. पण सुरुवात करूयात. शिवसेनेचा आता वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्ताने एकूण सगळा शिवसेनेचा प्रवास हा तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे का. तर तुम्ही, मी म्हणलं ना, जसं तुम्ही रिपोर्टर राहिलेला, हार्ड कोर रिपोर्टर ज्याला आपण म्हणतो, आणि त्यामुळे बाळासाहेबांचं काम, शिवसेनेचं काम हे सगळं तुम्ही जवळनं बघितलेलं आहे, त्याच्यावर तुम्ही अभ्यास केलेला आहे. त्यामुळे एकूण आपल्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की 1966 पासून स्वर्गीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली. त्याचा उद्देश काय, उद्देशातनं ही सगळी स्थापना झाली, कसं बघता याच्याकडे आज मागे वळून बघताना. म्हणजे सुहास, तुम्ही मगाशी परिचय करून देताना जे बोललात ना की यांचं परिचय करून देण्याचा धाडस मी काय करेन, तर मला असं वाटलं की खरोखर सार्थ परिचय दिलात यासाठी. कारण माझ्यासाठी नाहीये, हा शिवसेनेवरचा कार्यक्रम आहे, पॉडकास्ट हा शिवसेनेवरचा आहे. आणि शिवसेनेच्या बाबतीत त्याच पद्धतीने लोक त्या काळात बोलायची की यांच्याबद्दल काय बोलायचं, यांचा परिचय काय करून द्यायचा. म्हणजे तिकडे दहशत असायची. नाही, इथे दहशत नव्हती. इकडे तुळशीदास भोईटेंना आज माध्यमातलं कोण ओळखत नाही अशी स्थिती नाही, म्हणून मी तसं म्हटलं. नाही, अमिताभ बच्चननं सुद्धा कुणीतरी असं विचारलेलं की आपकी आवाज अच्छी आहे, आप फिल्मों में काम क्यों नहीं करते. त्यामुळे तसं सर्वच ओळखतात या भ्रमात मी नाही. मात्र मुद्द्यावर येतो, केवळ पत्रकार म्हणून नाही, मी जन्मानं कर्मानं मुंबईकर आहे. बरोबर. आणि काही परिस्थितीमुळे अगदी बालवयापासून थोडंसं परिपक्वतेकडे गेलो आणि त्यामुळे 1966 ते 1980 पर्यंतचा जो प्रवास आहे ना शिवसेनेचा, बरोबर, ते वाचलेला, ऐकलेला, जाणीवपूर्वक जुन्या शिवसैनिकांना भेटून समजून घेतलेला आणि 1980 पासूनचा एक मराठी माणूस, एक मराठी मुंबईकर म्हणून मी जो अनुभवलाय तो सर्व मी मांडेन. बरोबर. कारण शिवसेना आहे ना, मला शंका वाटते की मराठी माध्यमांना किंवा राजकारणावर भाष्य करणाऱ्यांना किती समजली. खरंय. मग ती ठाकरेंची असेल किंवा शिंदेची आताच्या याच्या, बरोबर, किंवा खरं तर हा जो 19 जूनचा वर्धापन दिन आहे ना सुहासजी, तो केवळ शिवसेनांचा नाहीये. मी दोन शिवसेनांबद्दल बोलतोय. तो वर्धापन दिन एक प्रकारे जसं आपण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बाबतीत काँग्रेस कल्चरचे पक्ष म्हणतो. बरोबर. अगदी काल शरद पवारांच्या तोंडी तो शब्द आला पहा की काँग्रेस कल्चरमध्ये असं नाहीये, म्हणजे प्रतिगामी शक्तींबरोबर जाणं. तसं शिवसेना, दोन्ही, मनसे या पक्षांच्या बाबतीत ठाकरी कल्चरवाले जे पक्ष आहेत ना,
त्यांचाही एक प्रकारे ठाकरे शैलीच्या राजकारणाचा सुद्धा हा वर्धापन दिन आहे एक प्रकारे म्हटलं तर आपण. मुळात शिवसेनेकडे राजकीय पक्ष म्हणून पाहायचं का हा सुद्धा प्रश्न पडतो. बरोबर. कारण तसं पाहिलं गेलं ठीक आहे, नंतर निवडणूक आयोगानं संविधान सक्तीचं केलं, निवडणूक आयोगानं काही अगदी मग जे पक्ष उजवे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काही शपथा घेणं सक्तीचं केलं, समाजवादाशी निष्ठा वगैरे वगैरे सर्व काही. परंतु मुळात शिवसेना ही एक चळवळ मोठी आहे पक्षापेक्षा. बरोबर. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरेंनी जेव्हापासून हाती घेतलं तेव्हापासून पक्षाचं एक थोडंसं वेगळं संघटनात्मक स्वरूप आलं. बरोबर. संघटनात्मक बांधणी नव्हती का? 100% होती. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापना केली तेव्हापासून 1966 मध्ये शाखा हा घटक शिवसेनेचा तो पाया आहे की ज्यामुळे बंडखोरीचे अनेक भूकंप झाले, परंतु शिवसेना नावाचा पक्ष पडझड झाली मात्र उन्मळून कोसळून पडला नाही. बरोबर. मला वाटतं बाळासाहेब ठाकरेंचं त्यांच्या त्यावेळेच्या सहकार्यांचं ते विजन आहे की त्यांनी शाखा स्तरावर जी बांधणी केली आणि त्या पलीकडे जाऊन सध्या भाजपाच्या राजकारणाचं आपण कौतुक करतो. अभ्यास करून सांगायचं तर कौतुक करावं असं पण आहे त्यात. बरोबर. अनेकांना उगाच खटकेल की चांगलं बोलतोय, कारण आपल्याकडे सध्या ती पद्धत नाही की चांगलं बोललं की हा भक्त, किंवा काँग्रेस राष्ट्रवादी ठाकरेंबद्दल चांगलं बोललं की हा त्यांचा भाट, असं सर्रास बोललं जातं. मात्र जे चांगलं आहे ते चांगलं. त्यांनी 50 प्रमुख आणलं भाजपानं, त्याचं खूप वारेमाप कौतुक करतो आपण. मात्र अहो त्याआधी आजपासून 1966 म्हणजे ती 35 वर्ष आणि आत्ताची 25 वर्ष, 59-60 वर्ष ज्या पक्षानं, तो पक्ष म्हणजे आहे ना, हे विसरता कसं येईल आपल्याला. त्यामुळे त्यातलं मला सर्वात भारी काय वाटतंय की गटप्रमुख हा जो कॉन्सेप्ट त्यावेळी आणण्यात आला. बरोबर. की तुम्ही जिथे राहता चाळींमध्ये, जुन्या चाळी कल्चर होतं. मी स्वतः बैठ्या चाळीत मुंबईतल्या अंधेरीत गुंदवली नावाचा भाग म्हणजे एखाद्या गावासारखा पूर्वी होता, तिथं राहिलोय. त्या चाळींमध्ये किंवा जुन्या मुंबईतल्या हुब्या चाळींमध्ये जे मराठी माणसांवर एक प्रकारे ज्याचं नातं असायचं तो गटप्रमुख, तिकडचं सर्व जबाबदारी पेलणारा, त्याच्यावर उपशाखा प्रमुख, त्याच्यावर शाखा प्रमुख, त्याच्यावर उपविभाग प्रमुख विधानसभेसाठीचा, आणि त्याच्या पुढे लोकसभा मतदारसंघासाठी विभाग प्रमुख, ही जी रचना होती, गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख आणि उपविभाग प्रमुख. आणि मग तुम्ही लक्षात घ्या आपल्या इकडच्या महानगरपालिका ते लोकसभा या निवडणुकीच्या राजकारणात केली गेलेली रचना 80% समाजकारण आणि 20% राजकारण असा मंत्र सांगणाऱ्या पक्षाच्या प्रमुखानं केलेली होती. इथंच शिवसेनेचं एक वेगळं पण कळतं, भारी पण कळतं. आणि त्याच वेळी कोणी भावना दुखावून घेऊ नका. शेवटी लक्षात घ्या ठाकरे सुद्धा राजकीय नेतेच होते. बरोबर. त्यामुळे राजकारण सुद्धा लक्षात ठेवून त्यांनी ही रचना केली होती, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि यापुढच्या संपूर्ण चर्चेत आपण उगाच अनेकदा असं करतो की दैवतीकरण करून त्यांच्यावर अन्याय करतो त्या व्यक्तीवर. बरोबर, खरंय. तसंच हे मी मानतोय की त्यांनी त्यावेळी दूरदृष्टीने जी रचना केली ना, ती निवडणूक केंद्रित रचना होती, हे नाकारता येत ना. मात्र का बाळासाहेबांचं वेगळं पण, का त्यांची शिवसेना वेगळ्या, लक्षात ठेवा मी थोडीशी तुलना करतो इथं आजच्या वर्तमानात आणण्यासाठी चर्चेला, की मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्ट्याक, म्हणजे शिवसेनेचा तो वारसा, बाळासाहेब ठाकरेंचा तो वारसा, आधी कानफटात मारा नंतर कारण सांगा इथपर्यंत बोललं जायचं, तो वारसा राज ठाकरेंनी जास्त प्रभावीपणे पुढे नेला असं म्हटलं गेलं. मात्र मग काय असं झालं की मनसे तेवढा प्रभावी नाहीये आज. नाही, आपण त्या विषयावर येऊच. म्हणजे त्यातलं मुद्दा सांगतो फक्त एक छोटासा. कारण या संपूर्ण राजकारणाला बाळासाहेब ठाकरेंनी जो राजकारण केंद्रित, निवडणूक केंद्रित शाखा व्यवस्था केली, तिथं ती शाखा म्हणजे सामान्य जनतेसाठी, मराठी माणसांसाठी एक प्रकारचं लोक न्यायालय केलं. ती व्यवस्था जी तयार केली ना, त्यामुळे आजवर शिवसेना, मी मगाशी म्हणालो मजबूत पाया, तो त्यासाठी. मी तुम्हाला तेच म्हणतो की तुम्ही आता जे तुमच्या गुंदवली भागामध्ये चाळीत तुम्ही वाढलात, हो,
तो सगळा म्हणजे जेव्हा 1966ला शिवसेना सुरू झाली तेव्हा तो एक सगळा भारावलेला काळ होता आणि उद्देश शिवसेनेच्या स्थापनेचा मराठी माणूस किंवा त्याला रोजगार मिळावा, तो कुठे त्याच्या मागे आपण भक्कम उभं राहावं, ह्या सगळा पाया. मला एक याच्यामध्ये आनंद याच्यासाठी वाटतो की आज बघा, राष्ट्रवादीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राष्ट्रवादीला गुंडांची पार्टी किंवा ते गुंठे बहादरांची पार्टी अशा पद्धतीनं संबोधलं जातं. पण शिवसेना, खळखट्याक जो उल्लेख तुम्ही केलात, शिवसेनेतला प्रत्येक माणूस आक्रमक आहे, तो गुंड प्रवृत्तीचा नाहीये. हे शिवसेनेकडे त्या नजरेने बघितलं गेलं कायम की आक्रमकता होती आणि ही बाळासाहेबांकडनं सैनिकांना मिळाली. आणि सैनिक म्हणजे त्या फळीतले शिलेदार जे आहेत, त्या शिलेदारांबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल सर तुमच्या तोंडातनं की ज्या शिलेदारांनी ही शिवसेना, बाळासाहेबांचा विचार गावोगावी कोपऱ्यापर्यंत पोहोचवला. तुम्ही अतिशय योग्य शब्द वापरला. म्हणजे लक्षात घ्या ना, एक फरक सांगतो तुम्हाला की गुंडगिरी नव्हती का? 100%. म्हणजे जर बाळासाहेबांना ऐकलं तर त्यातलं अनेकदा हे आढळतं की जसं आपण म्हणतो नाही का की पुत्र व्हावा ऐसा गुंडा, तसं शिवसैनिक व्हावा गुंडाच, असंच त्यांचं धोरण, एकंदरीत त्यांची आक्रमक ठाकरी शैली. बरोबर. मात्र फरक कुठे येतो की त्या गुंडगिरीला गुन्हेगारी नाही म्हणतायत, एक विधायक गुंडगिरी होती. बरोबर. म्हणजे अगदी एअर इंडियावर मोर्चा काढताना सुद्धा जीएमच्या कानाखाली आवाज काढला जाऊन सुद्धा त्याला आक्षेप यासाठी सामान्य मराठी माणसांना वाटायचा नाही, असं वाटायचं नाही काय यार नाव खराब करतात आहे, तसं नाही वाटायचं. बरोबर आहे. त्याचं कारण असं की अरे आमचा हक्काचा रोजगार हे बाहेरचे येतात, कोणी दक्षिणेतून यंडूगुंडूवाले, त्यावेळीची भाषा वापरतोय, किंवा उत्तरेतले येतात. ते हे पण फेमस होतं ना, ते बजाव पुंगी काय नाही, हटाव बजाव पुंगी हटाव लुंगी खूप गाजलेलं ते. यातला सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता? म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला खरोखर ते खरे शिलेदार शिवसेनेचे. बरोबर आहे. म्हणजे मनोहर जोशींचं एक वाक्य तुम्हाला मी सांगतो, वाचलेलं. एकदा त्यांना शिवसेनेबद्दल विचारलं गेलं ना, ते बोलले लक्षात घ्या, मी अनेकदा कार्यक्रमांना जातो तेव्हा वृक्षारोपण केलं जातं शाखांच्या मार्फत, तर मला ठाऊक असतं मी ते रोप लावत असताना माझ्या हातात पाण्याची झारी देणारा जो शिवसैनिक आहे त्याच्यावर केसेस आहेत, त्याने कुणाला तरी मारलेलं असतं, कधी कधी तर अगदी रामपुरी वापरलेला असतो. मात्र तेच हात सकारात्मक रचनात्मक कामात बाळासाहेब ठाकरेंनी गुंतवले, त्यांना ती दिशा दिली. हे बाळासाहेब ठाकरेंचं मोठंपण आहे आणि शिवसेना त्यातून घडली, हे त्यांचे शब्द. म्हणजे एकीकडे पहा ना, ज्या हातात चाकू त्याच हातात झारी पाण्याची येणं, हे किती मोठं विधायक कार्य. आणि त्याचबरोबर कसं आहे की अनेक आक्रमकता कुठे की मराठी माणसाला हिनवलं जायचं. हो, मुंबई तुमची, भांडी घासा आमची, हे या पद्धतीने हिनवणाऱ्या प्रवृत्ती, भाषिक अपप्रवृत्ती या मुंबईत मराठी माणसानं त्यावेळी सहन केल्या. त्यामुळे अगदी मोकळेपणानं सांगतो, मी निष्पक्ष विश्लेषणासाठी ओळखला जातो, अगदी ठाकरेंवर सुद्धा मी बोलतो, परंतु मी मोकळेपणानं सांगेन मराठी माणूस जेव्हा मी विचार करतो, म्हणून जेव्हा विचार करतो तेव्हा स्वाभाविकरित्या माझी अपेक्षा असते की राज्यशास्त्रामध्ये सुहासजी एक दबाव गटाचा जो सिद्धांत आहे ना, प्रेशर ग्रुप, मला असं वाटतं हे शिवसेना मनसेसारखे पक्ष ही मुंबईची महानगरांची मराठी माणसांची गरजच आहे. त्यातून काय काय घडलं, हिनवलं जायचं, मगाशी मी उल्लेख केला, किती घाणेरडं होतं ते. त्याला त्याच भाषेत उत्तर देण्याची हिंमत जर कुणी मराठी माणसांमध्ये आणली असेल तर ती बाळासाहेब ठाकरेंनी. त्यावेळी अनेक उदाहरणं, म्हणजे त्यातून कृष्णा देसाई हत्या प्रकरण, म्हणजे आता सुद्धा जे शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या प्रेमात पडलेले आहेत समाजवादी विचारांचे, ते आता सुद्धा त्याबद्दल नकारात्मक बोलतात. परंतु स्वतः मी त्यावेळी जरी स्वतः नव्हतो, जन्मच झाला नव्हता त्यावेळी, तरी सुद्धा जे मी वाचलंय, जे मी जाऊन माहिती घेतली आहे, किंवा मी ज्या अंधेरीत गुंतवलीत होतो, आताच्या अंधेरीच्या आंबोली नावाच्या गावात, म्हणजे ते आता विकसित झालं तरी सुद्धा राहतो, जुन्या जाणत्यांकडून मला जे कळतं ना की त्यावेळी डाव्यांची
डाव्या विचारसरणीची मुंबईत दहशत होती हे नाकारता येत नाही. मी ज्या सोसायटीत राहतो ती 1985ची जुनी सोसायटी आहे. त्या भागातली लोक सांगतात की त्यावेळी कशा पद्धतीने तिथे डाव्या चळवळीशी काही गुंड होते संबंधित आणि ते कसे दहशत माजवायचे वेगळ्या पद्धतीनं हे सांगितलं जातं. त्यामुळे हे नाकारता येत नाही की त्या डाव्यांच्या दहशतीला मोडून काढताना शिवसेनेने जे केलं, जो आतताईपणा केला, म्हणजे कृष्णा देसाई यांच्या हत्येसारखा, त्याचं समर्थन नाही करायचं, मात्र ती प्रतिक्रिया सुद्धा होती, ती गुंडगिरी, हेही लक्षात घेतलं. तसंच अन्य भाषिक, तुम्ही आमच्या मुंबईत येता आणि आम्हाला हिनवता, त्याला प्रतिक्रिया म्हणून शिवसेनेची मराठी गुंडगिरी होती, हे सुद्धा नाकारता येत नाही. हे आपल्याला लक्षात घेतलंच पाहिजे. आणि शिवसेनेवर मगाशी मी म्हणाल तसं उगाचच अन्य भाषिकांच्या विरोधात त्यांनी असं केलं, तोडफोड केली. अहो, शिवसेनेला अस्पृश्य समजून चाललेले. समाजवादी चळवळीनंच शिवसेनेला पहिल्यांदा प्रतिष्ठा मिळवून दिली, हे सुद्धा विसरता येत नाही. प्रजा समाजवादी पक्षानं महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेशी युती केली होती. जनसंघाचा शिवसेनेशी त्या काळात राजकीय स्वार्थासाठी का होईना घरोबा होता. हे कसं नाकारता येईल? त्यामुळे त्यावेळीची शिवसेना कशी तोडफोड, खून, मर्डर, मारामारी किंवा किती केसेस आहेत त्याच्यावरच मग गुणवत्ता ठरत होती. बरोबर बोलला, ती गुणवत्ता मानली जायची. ते क्वालिफिकेशन, अच्छा 2 हाफ मर्डर, असं जे हिनवलं जातं. आपल्याला, मला असं वाटतं की आपण त्या वेळेच्या परिस्थितीत तो विचार केला पाहिजे. सगळं बरोबर आहे सर, पण मला ना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचा जेव्हा मी असं काय त्या माणसामध्ये होतं की त्या माणसाच्या मुळे त्याचे जे आपण शिवसैनिक म्हणतो हे प्रभावित होत असतील. म्हणजे आता तुम्ही कृष्णा देसाईंच्या मर्डरचाच आपण विषय घेतला, तो कोणी करवला, काय झालं, त्याच्या पाठी काय, पण शेवटपर्यंत शिवसैनिकांनी तोंड उघडलं नाही. बरोबर आहे. आज अनेक आंदोलनं आपण बघितले. आता तुम्ही एअर इंडियाचं आंदोलन सांगितलं की ज्याच्या त्या माणसाच्या कानफाडात मारले, ते हिंदुस्तान टाइम्स माझ्या मते ते सगळे जाळले पेपर्स, अशी जी आंदोलनं झाली, हे जे शिवसैनिकामध्ये स्फुरण येत होतं हे देण्याचं काम ते एक व्यक्तिमत्व करत होतं. असं काय होतं त्यांच्याकडे? मी तुम्हाला सांगतो ना, लक्षात घ्या की शिवसेनेच्या स्थापनेनंतरचं सर्वात मोठं आंदोलन कोणतं? म्हणजे आपण ना एक अन्याय आणखी कोणता करतो माहिती आहे सुहासजी? आपल्याला फक्त आठवतं संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं आंदोलन. बरोबर बरोबर. मात्र 1969 मध्ये ज्या पद्धतीनं सीमा भागासाठी शिवसेना लढली, जर मी चुकत नसेल, आकडा पुढे मागे असेल, की जे शिवसैनिक काही, मला वाटतं 60 पेक्षा मोठा आकडा होता 69 वगैरे, हुतात्मे झाले मराठी माणसांसाठी, मराठी भाषेसाठी, अखंड महाराष्ट्रासाठी. ते आंदोलन किती तीव्र होतं. म्हणजे लक्षात घ्या की मोरारजी देसाईंना पण अडवण्याची हिंमत शिवसेनेने दाखवलेली. आज सावरकरांचं जो तो नाव घेतो, म्हणजे हिंदुत्ववादी विचारांचं जे कन्व्हर्जन अनेकांचं झालं त्यातून, परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांसाठी अंदमानमध्ये तिकडे त्यांच्या वेळेला कोणी जर काही बट्टा लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या मणिशंकर अय्यरांना आडवत जाण्याची अवघ्या काही दशकांपूर्वी जर हिंमत कोणी दाखवली असेल तर ती फक्त आणि फक्त शिवसैनिकांनी, शिवसेनेनं. हे कुणीही नाकारू शकत नाही, हे वास्तव आहे. त्यातलं अहो गोळ्या खाल्ल्यानं महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र स्थापनेनंतरच आहे ते, हे घडलं महाराष्ट्रात. हे नाकारता कसं? बाळासाहेब ठाकरेंना अटक झाली, हे कसं नाकारता येईल? ही आक्रमकता. आणि तुम्ही म्हणता तसं की एक इशारा, म्हणजे अगदी, म्हणजे ते सरकार ती जी मालिका आली चित्रपटांची, काही फिल्मी, परंतु बरंचसं त्यातलं सत्य सुद्धा आहे, हे नाकारता येत नाही. हे का घडू शकलं? त्याचं कारण असं की माझं राज्य झालं हो 1960, मला लढावं लागलं. अनेकांनी न मागता त्यांना त्यांची राज्य दिली गेली. आणि महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश तेलुगू भाषिकांचा 2च राज्य स्वराज्य अशी होती की ज्यांना मागूनही हक्काचं असूनही दिलं जात नव्हतं. तिथं रामलूंना बलिदान द्यावं लागलं. आमरण उपोषण करत, खऱ्या अर्थानं ते आमरण म्हणजे मरेपर्यंतचं उपोषण ठरलं तेलुगू भाषिकांच्या राज्यासाठी. आणि इकडे
आपले 107 हुतात्मे झाले, जे हुतात्मा स्मारक आहे आपलं. हे जे सारं घडलं ना, तिथून मराठी माणसाला काय वाटलं, अरे वा, माझं राज्य आलं. आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्र गीतात म्हटलंय तसं घडेल पुन्हा. प्रत्यक्षात काय घडलं, अवघ्या राज्य स्थापनेनंतरच्या 5 वर्षात मराठी माणसाची ती अवस्था झाली की मुंबई तुमची, भांडी घासा आमची. हे घडलं या महाराष्ट्रात. बरोबर आहे. पण त्यातूनच मग शिवसेनेचा जन्म झाला. आणि त्यातूनच जो जन्म झाला. माझा मुद्दा असा आहे की 1980 पर्यंत शिवसेनेनी मराठीचा मुद्दा खूप प्रखरतेने लावून धरला. म्हणजे जसं आता तुम्ही म्हणताय की मुंबई तुमची, भांडी घासा आमची, इथपर्यंत ते थराला हात कळसच गाठला गेला होता. आणि त्या काळामध्ये बाळासाहेबांनी मराठीचा मुद्दा, शिवसेनेची स्थापना, आणि मग 1980 नंतर ते हिंदुत्वाकडे वळाले साधारणतः, असं एक हे आहे. पण 1980 पर्यंत जो मराठी माणसासाठीचा म्हणून शिवसेनेचा लढा होता, खरंच एक म्हणजे आपण ज्याला म्हणू ना बेरीज वजाबाकी का जे काही आपण करू, मराठी माणसाला म्हणजे शिवसेनेने दिलं. पण आज तरीही मुंबईमध्ये आज मराठी माणूस कमी होताना, तो गळतानाच आपल्याला दिसतोय. असं का? म्हणजे जे मराठी माणसासाठी व्हायला पाहिजे तितकं का झालं नाही त्याच्यानंतरच्या काळात? महत्वाचा भाग कोणता आहे माहिती आहे का त्यातला, की आपल्याकडचं निवडणुकीचं राजकारण जे आहे ना, ते खूपच अर्थकेंद्रित पण आहे. आर्थिक आपलं राजकारण हे अर्थकारण प्रेरित आहे. बरोबर. जगभरात आहे ते. अमेरिकेच्या निवडणुकीत सुद्धा आपण पाहिलं की ट्रम्पला एलॉन मस्कने फायनान्स केला, त्यामुळे त्याचं किती भरभराट झाली आणि आता कसा फटका सुद्धा मधल्या काळात बसला. इकडच्या राजकारणात म्हणजे मुंबईत मराठी टक्का कसा टिकला असता जर रिअल इस्टेट आवाक्यात राहिली असती. बरोबर. जर रिअल इस्टेट आवाक्यात राहिली असती तर मुंबईची भरभराट झाली नसती. त्यामुळे तो अपरिहार्य आहे की मुंबई महानगर म्हणून ग्लोबल मेट्रोपोलिस सिटी म्हणून डेव्हलप, मेगा सिटी म्हणून डेव्हलप होताना रिअल इस्टेटचे भाव वाढणं हे अपरिहार्यता होतीच होती. हे कुणी आधी नाकारून नाही चालणार. मात्र शिवसेनेचं कुठं चुकलं, मी नाव स्पष्ट बोलतो, किंवा इतर सत्ताधारी पक्षांचं कुठं चुकलं. आपल्याकडे म्हाडा नावाचं ना खूप चांगली ऑथॉरिटी होती. माझं दुःख ते आहे तिकडे की म्हाडा या यंत्रणेचं काम काय आहे. अहो तुम्ही बिल्डर नव्हता ना, तुम्ही सामान्य माणसांसाठी, सामान्य मराठी माणसांसाठी घर पुरवणारी यंत्रणा होतात. तुम्ही बिल्डर सारखे वागू लागलात. तुमच्या आधीचे मी तुम्हाला काही प्रकल्प सांगतो म्हाडाचे. अंधेरीतच तुम्ही याल तर तिकडे तुम्हाला आझादनगर दिसेल. बरोबर. अगदी तुम्ही यारी रोड सारख्या पॉश एरियात जाल ना, तिथं आरामनगर दिसेल. तुम्ही जोगेश्वरीला जाल तर तिथं तुम्हाला वेगवेगळे असेच कॉलनी दिसतील, वसाहती दिसतील. या सर्व वसाहती ज्या वसवल्या गेल्यात ना म्हाडाकडून, त्यामुळे चारकोप, अख्खं चारकोप म्हाडानं वसवलंय हो. 225 स्क्वेअर फूटचे, 180 स्क्वेअर फूटचे, त्याच्यापेक्षा मोठे रो हाऊसेस, असे प्रकल्प म्हाडा तेव्हा बांधायची. तिथं मराठी माणसांना राहायला मिळायचं. तेव्हा ज्या लॉटरी निघायच्या ना त्यात मराठीच नावं दिसायची. आता विदारक वास्तव असं आहे, 1990 नंतर म्हाडा ही बिल्डर बनू लागली. आणि सर्वात मोठा दोष 1995ला शिवसेना आणि भाजपा हे काँग्रेसेतर, खऱ्या अर्थानं 100% काँग्रेसेतर पक्ष सत्तेत आले आणि म्हाडा म्हणजे जणू काही बिल्डरांची बात ठरली. हे इराणीच्या जवळ जे स्वातंत्र्य येण्याने झालं काय, म्हणजे भाजप बरोबर युती केली म्हणून शिवसेनेला बदलायला लागलं का असं? पहा, बिल्डरांचा सहवास जास्त लाभला, हे सत्य आहे. बरोबर आहे. राज्यातली सत्ता आली हाती, अधिक संधी मिळाल्या, अधिक मार्ग कळले, इझी मार्ग कळले. परंतु एकट्या भाजपाला कसा दोष देऊ? शेवटी स्वतःचं स्वत्व आणि सत्व, तुम्ही सत्व स्वतःचं टिकवलं तर स्वत्व टिकवाल ना.
तुमच्या स्वार्थासाठी तरी तुम्ही म्हाडाला फक्त आणि फक्त घर पुरवणारी आणि त्यातही मराठी माणसांना खड्ड्यात गेलं तुमचं ते 15 वर्षाचं डोमिसाईल, या पद्धतीनंच जर वागला असतात तर मराठी टक्का टिकून राहिला असता. अहो किती बाता ऐकल्या सर्वच सत्ताधाऱ्यांकडून की कमी कमी भाड्यात घर, ते कुठं झालं? नाही झालं. एक सांगतो मात्र तुम्हाला, बीजेडी चाळीतल्या लोकांना न्याय कुठे मिळाला आहे? नाही, बीडीडी चाळीबद्दल मात्र वेगळं मत मांडतो. काल आदित्य ठाकरे म्हणाले तसं की बीडीडी चाळीतला प्रकल्प हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच मार्गी लागला आणि त्यांना मोठी घरं बांधण्याचं काम हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुरू झालं, ज्याचं श्रेयही दिलं पाहिजे. एक मात्र सांगतो की सर्वात मोठं पाप म्हणजे उगाच काँग्रेसचे माझे मित्र ऐकत असतील तर खुश झाले असतील की काँग्रेस इतर राजवटीत म्हाडाचं बिल्डरीकरण झालं असं मी म्हणालो, परंतु काँग्रेसचे मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख असताना या मुंबईचा सर्वात मोठा घात झाला हेही नाकारता येत नाही. म्हणजे ती एक ठसठसती जखम आहे. मी अनेकदा त्यावर बोलत आलो आणि बोलत राहणार आहे. विलासरावांबद्दल एक वेगळा आदर, त्यांच्या नेतृत्वाबद्दलचा हा वेगळा भाग. मात्र मुंबईचा घात कसा झाला? कारण त्यांनी विकास नियमावलीमध्ये बदल करत काय होतं, गिरणी बंद होत होत्या, त्या पापात कुठंतरी शरद पवारांनाही आपल्याला सामील करावं लागेल. बरोबर. कारण राष्ट्रीय मिल मिलच्या बाबतीतला जो घात आहे सगळा, तिथे घरांचा मुद्दा येतो. हा, घरांचा मुद्दा, पण तो सगळ्यांनी मिळून केलेला आहे. होय, पण त्यात सर्वात मोठ्या पापाचा वाटा हा काँग्रेस कल्चरवाल्या पक्षांचा आहे. जसं मी आता ठाकरेंबद्दल, शिवसेनेबद्दल बोललो की त्यांची जबाबदारी होती की तुम्ही म्हाडाला मराठीच माणसांची म्हाडा, मराठी माणसांनाच घरं देणारी म्हाडा ठेवायला पाहिजे होतं. आलिशान घरं बांधणं हे म्हाडाचं काम नव्हतं. अहो तुम्ही रेट तपासा ना, आपल्याला सुद्धा घ्यायला भीती वाटेल असे धडके भरवणारे रेट तुम्ही देता. यातला मुद्दा काय की मिल बंद पडल्यानंतर त्या मिल चालवायला दिलेला, गिरणी चालवायला, त्या ज्या जमिनी होत्या, नियम काय होता की मिलच्या संपूर्ण जमिनीचे 3 भाग करायचे. म्हणजे 33.33, 33.33, त्यातला 1 भाग गिरणी मालकाला, त्याने कर्ज बिर्ज फेडायला वापरायचा. म्हणजे समजा 9 एकरची मिलची जागा आहे तर 3 एकर 1/3 गिरणी मालकाला त्याची देणी भागवायला. बरोबर. 1/3 मुंबई महानगरपालिकेला जनोपयोगी सुविधा, म्हणजे उद्या तुम्ही शाळा बांधा, गार्डन बांधा, जे काही रिझर्वेशन तसं वापरा. 1/3 हा घर बांधणीसाठी होता. आता पाप कुठे झालं माहितीये का? विलासरावांकडून. ज्यांना लागायचं तो लागो, पण बोललं पाहिजे स्पष्टपणे की हा जो 1/3 वाला नियम आहे, कलम कसाई नोकरशाहीतले त्यांनी सुचवलं असणार, दबावाखाली येऊन किंवा काही कपटी राजकारण्यांनी हे डोकं चालवलं असेल आणि मराठी माणसांचा घात केला असेल की 1/3 नियम तसाच आहे. बदल काय केला की त्या भूखंडावर असलेली वास्तू वगळून जी रिकामी जागा आहे त्या जागेचा, तर तुम्ही मला सांगा, अहो गिरणीमध्ये त्या वास्तूचा सांगाडाचा गडबंब असतो ना, आपण जे आता थाटात शॉपिंगला जातो ना, फिनिक्स वगैरे वगैरे, तिकडे जे तुम्हाला बांधलेलं दिसतं त्या वास्तू होत्या. मग उरलं काय? 9 एकर, एक उदाहरण म्हणून मी सांगितलं, त्या 9 एकर पैकी अवघे काही एकर उरले हो, त्या 3 एकरचे राहिले असतील. त्यातूनही घात झाला आणि मराठी माणूस पुढे पुढे, आणि मराठी माणसांचा पण एक समस्या होती, अहो पैसा कुठून आणणार? त्यामुळे तरी सुद्धा शिवसेनेनं हा विचार करून गृहनिर्माण खातं सुरेश जैनांना जे दिलं ना जळगावच्या, त्याऐवजी त्यांनी मुंबईकर एखाद्या शिवसेना नेत्याला, आमदाराला दिलं असतं ना बाळासाहेब ठाकरेंनी, तर मला असं वाटतं कदाचित म्हाडाचं बिल्डरीकरण कमी प्रमाणात झालं असतं. पहा ना, आजही आपले अरविंद सावंत, आजही आपले संजय राऊत ज्या उद्वेगानं लढतात तसं इतर नसतात. इथं कुठेचा मी असा फरक करत नाही, ते सुद्धा आपल्या महाराष्ट्रातले जळगावचे आमदार, परंतु नाही, ते त्यांच्या कारकिर्दीत जास्त वेगानं झालं. बरं, पुढच्या टप्प्यावर येऊ 1980च्या, की ज्याच्यामध्ये शिवसेनेनी हिंदुत्वाचा मुद्दा अंगीकारला. म्हणजे मराठीचा मुद्दा हा सुरुवात त्याच्यातनं झाली आणि पुढे मग बाळासाहेबांना असं वाटलं की आता मराठीच्या मुद्द्याबरोबर मला हिंदुत्वाची जोड दिली तर हा पुढचा आपल्याला प्रवास करता येणार आहे. हा हिंदुत्वाचा मुद्दा त्यांना त्यावेळेला इतका प्रखर त्यांनी का घ्यावा लागला? म्हणून मगाशी मी तुम्हाला बोललो की थोडंसं मी
पत्रकारितेच्या आधीचा माझ्या बालपणापासूनचा पण अनुभव सांगणार आहे. मी खूप प्रचंड वाचत राहायचो. त्यातून देशातल्या हिंदुत्ववादी राजकारणाची खरी सुरुवात लोक राम जन्मभूमी आंदोलनापासून करतात. तसं नाहीये. 1982च्या दरम्यान मीनाक्षीपुरम एक धर्मांतर प्रकरण घडलं. मोठ्या संख्येनं हिंदू धर्मीयांचं मुसलमान इस्लाममध्ये कन्व्हर्जन झालं, धर्मांतर झालं. एक लाट उसळली देशात. पण त्यातही तो मुद्दा ना पकडला बाळासाहेब ठाकरेंनी. मला आठवतं की त्यावेळी एक हिंदू महासंघ स्थापन करण्यात आलेला, आणि मी चुकत नसेल तर कदाचित जागा चुकेल माझी, मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर मोठा मेळावा झाला हिंदू महासंघाचा. तो काही महासंघ पुढे गेला नाही. अनेकदा हिंदुत्वादी आरंभशूर खूप असतात आणि पुढे मग एकदा काम झालं की विसरून जातात, तसं झालं ते. मात्र त्यावेळी पहिल्यांदा मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरेंकडून हिंदुत्वाचा पुकारा झालेला. मला असं वाटतं, मी चुकत नसेल तर हिंदू मार नाही खायगा हे वाजपेयींचं विधान पण त्याच दरम्यानचं. परंतु तेवढ्यापुरतं हे शिवसेनेचं हिंदुत्व नव्हतं. शिवसेना आणि भाजपा किंवा शिवसेना आणि जनसंघ किंवा शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा त्यांच्या संघटना यांच्यातला सर्वात मोठा फरक आहे ना, शिवसेना वैचारिक हिंदुत्वात जास्त रमली नाही. बरोबर. शिवसेना ही एकदम स्ट्रीट स्मार्ट पार्टी. मग अशी मी म्हणालो ना की आधी कानफाटात मारायची, नंतर का मारलं ते सांगायचं. तसं भिवंडी सातत्यानं दंगलीत थोर पडायची, भिवंडी भाग. आणि खरोखर उगाच ना मला परत तिकडं ना ढोंगी सोंगीपणा करायचा नाही. होय, माझा धर्मांधतेला विरोध आहे, पण तो फक्त हिंदूंमधल्या नाही, तो मुसलमानांमधल्या धर्मांधतेलाही तेवढाच तीव्र विरोध आहे. बरोबर. ही खरी धर्मनिरपेक्षता असते. नाही तर उगाच नाही मग नाही, त्यांच्याबद्दल तसं नको. मुळात त्यांच्या यांचं करूच नका. धर्मांध तसा जर तुम्ही विचार केला तर लक्षात येतं की होय, तिकडं मराठी हिंदूंवर आपल्या अन्यायच होत होता. सेम 84ची का 83ची दंगल औरंगाबादची, ती पण मोठी दंगल शिवसेनेने घडवली. नाही, दंगल घडवली म्हणजे माफ करा, तो शब्द माफ करू. तर शिवसेनेची त्यातली आक्रमक भूमिका ही नक्कीच वातावरण बदलून टाकलं तिकडून. त्यामुळे शिवसेना तशी प्रॅक्टिकली ही हिंदूंसाठी लढत आलेला. आणि धक्कादायक तुम्हाला सांगतो, भिवंडीचं मी नाव घेतलं तेव्हा जिल्हा ठाणे एकसंध, पण भिवंडी अजूनही ठाण्यात आहे. मात्र त्याच ठाण्यात साबिर शेख नावाचे मुस्लिम, म्हणजे त्यांना मुस्लिम बोलताना पण माझी जीभ जडावलेली. कडवट नमाज पडायचे, मुस्लिमच, परंतु त्यांचं रक्त मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या शब्दात सांगायचं तर भगवा होतं. अहो, आमच्या अंधेरीत, मी तुम्हाला वाटेल वारंवार, माझा एक आहे आपलं, जसं मला मुंबई खूप प्रिय आहे ना, जगात भारी वाटते, तसं माझं अंधेरी म्हणजे जगात भारी असं आहे ते. म्हणजे ते परभणीवाले बोलतात तसं की युरोपात जर्मनी आणि जगात परभणी, तसं माझं ते अंधेरीच्या बाबतीत. गुलाब शेख पहिला शाखा प्रमुख ज्यानं अंधेरीत शिवसेना स्थापन केली, तो मुसलमान होता, हे लक्षात घ्या. मात्र त्याच वेळी हे बाळासाहेब ठाकरेंचं, तुम्ही मग अशी नेतृत्वाबद्दल बोललात बघा, किंवा एवढं सर्व करायचं पण एक कोणी त्यांच्याकडे बोट नाही दाखवायचं, तेच हे इकडे की ते हिंदूंसाठी एवढ्या कडवटपणे बोलायचे, पण त्यांच्यासोबत मुसलमान तेवढ्याच कडवटपणे होते. हे भारी त्यांनी करून दाखवलं होतं, हे भारी होतं खरोखरच. तर ते जे झालं ना हिंदू महासंघ वगैरे, त्यानंतर खरा टर्निंग पॉइंट मात्र जो आला ना तो 1987. आता हा योगायोग की विले पार्ले पोटनिवडणूक, बरोबर, तिकडच्या जनता दलाच्या आमदारांचं निधन झालं, ती पोटनिवडणूक लागली. तिकडे जनता दल की काँग्रेसचा थोडं आता तेवढं एकदम लक्षात नाही, तर तिकडे त्या पोटनिवडणुकीत काँग्रेसनं आपला उमेदवार उतरवला. जनता दलानं, जनता दलाचेच होते ते आमदार, तर तिकडे प्रेमलाल ओरांना दिलं. आणि धक्कादायक घडलं की 1982 साली स्थापन झालेल्या भाजपानं, त्यावेळी भाजपा का हिंदुत्ववादी नव्हती, त्यामुळे मी भाजपाला दोषही नाही देणार. अनेकांना आता जे ट्रोल करतात ना, महात्मा गांधींचं नाव ऐकलं तर ज्यांच्या अंगावर पाल पडल्यासारखं किंवा काहीतरी वेगळं वाटतं, त्या सर्वांनी लक्षात घ्यावं की त्यावेळी भाजपा
ही गांधीवादी समाजवादी होती. अधिकृत विचारसरणी भाजपानं स्थापनेनंतर स्वीकारली ती हिंदुत्ववादी नव्हती, ती गांधीवादी समाजवादाची होती. त्यामुळे स्वाभाविकच वैचारिक याच्यातून जनता दलासोबत भाजपा गेली, शिवसेनेसोबत नव्हती. शिवसेनेने पहिल्यांदा ठरवलं की होय आपण ही निवडणूक पोटनिवडणूक लढवायची. डॉक्टर रमेश प्रभूंना त्यांनी आपलं उमेदवार बनवलं आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या देशात झालेली पहिली निवडणूक ती, जिथं कडवटपणे शिवसेना उतरली. आणि आज शिवसेना म्हणजे मगाशी मी थोडं भाजपाच्या भक्तांना टोचणारं बोललो, आता शिवसेनेच्या काही लोकांना टोचणारं सांगतो की त्या पहिल्या हिंदुत्वाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेसाठी नो डाऊट म्हणजे बाळासाहेब ठाकरे हे मेगा स्टार प्रचारक राहिले नेहमीच, परंतु स्टार प्रचारक जे आले ना सुहासजी, ते गुजरात येथून आले. कुणी साध्वी आल्या, ऋतुंबरा, मी चुकत नसेल तर ऋतुंबरा, साध्वी ऋतुंबरा. मी हे सर्व सभा अटेंड केलेल्या, कारण माझी शाळा छत्रपती शिवाजी विद्यालय म्हणजे कामगारांच्या मुलांसाठी एन डी पाटलांच्या सौ अजूनही आहेत, सरोज पाटील मॅडम, ग्रेट म्हणजे शरद पवारांच्या भगिनी, त्या मुंबईत शाळा चालवायच्या म्हणजे मुख्याध्यापिका होत्या. त्यांच्यामुळेच मी घडलो, मी अगदी कृतज्ञतेने. तर तिकडे होतो तर तिकडे ते फलक बघायचो, शिवसेनेचे पत्र्याचे बोर्ड त्यावेळेचे, त्याच्यावर लिहिलेलं. तर शाळा सुटली, घरी गेलो, संध्याकाळी परत यायचो आणि सभा अटेंड करायचो. ते सर्व भाषणं मी ऐकली. गुजरातमधून परत विश्व हिंदू परिषद, रमेश मेहता, मी चुकत नाही, रमेश मेहता चुकत नाही, रमेश मेहता हे जे विश्व हिंदू परिषद तेव्हाचे खूप मजबूत पदाधिकारी होते, ते सुद्धा त्यात सक्रिय होते. गुजराती महिला, गुजराती पुरुष, गुजराती व्यापारी जणू काही आपला उमेदवार म्हणजे ठाकरेंचा उमेदवार तो आपला उमेदवार या हिरिरीनं प्रचारात सहभागी होत होते, वाटेल ते करत होते, पत्रकं वाटत होते. हे सर्व मी अनुभवलं त्यावेळी. आणि ती निवडणूक शिवसेनेनं एकतर्फी जिंकली आणि अर्थात पुढे कोर्टात इतिहास घडलेला की बाळासाहेब ठाकरेंना मतदारही राहता आला नाही पुढचे 6 वर्ष, इतकं घडलं. डॉक्टर प्रभू सुद्धा डिस्क्वालिफाय झालेले आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या देशात पहिल्यांदा निवडून आलेले डॉक्टर रमेश प्रभू हे पुढे शिवसैनिकही नाही राहिले. एका टप्प्यावर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, मनसेत गेले, वेगवेगळे त्यांचे प्रवास झाले, हे पण घडलं. तुम्ही ते कायम जे म्हणता म्हणजे आता जसं एक धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा येतो, म्हणजे भाजपाच्या बाबतीमध्ये तो जास्त बोलला जातो, पण तुम्ही कुठेतरी असं म्हणलेलं आहे की धार्मिक ध्रुवीकरणाची जी सुरुवात आहे ती बाळासाहेबांनी केली. महाराष्ट्राच्या राजकारणात आता जो मी उल्लेख केला की 2024 भाजपा जिंकली कशी, हे जे पुस्तक मी लिहिलं ना त्यात हा उल्लेख आहे की धार्मिक ध्रुवीकरणाचं लोकसभेतलं, विधानसभेतलं भाजपाचं राजकारण आणि त्यातलं ओट जिहाद हे जे त्यांनी एक खूप मोठा मुद्दा केला आणि विधानसभा जिंकण्यात लाडकी बहीण एवढा तो त्यांना लाभार्थी ठरले त्याचे, बरोबर, तो कसा थोतांड आहे हे मांडतानाच मी जो उल्लेख केलेला आहे की बाळासाहेब ठाकरेच एक प्रकारे महाराष्ट्रातल्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाचे प्रणेते आहेत. कारण त्यांच्या डोक्यात आलं ना की 1987 पोटनिवडणूक ही हिंदुत्वाच्या भूमिकेवर लढवायची आणि गर्व से कहो हे हिंदू आहे ही कुजबुजत दिली जाणारी घोषणा ही काय ओरिजिनली त्यांची नसावी, ही संघाचीच असेल. मी तुम्हाला सांगतो ही विश्व हिंदू परिषदेचाच ब्रेन चाइल्ड असेल, पण व्हायचं काय माहितीये का, पण संघ म्हणा किंवा भाजप म्हणा असं धाडसानी उगाच नाही. मग आपल्याला म्हणजे बाबरीवर हल्ला केला पण आम्ही बाबरी पाडली असं आतापर्यंत ते म्हणले नाही, कसं माहितीये बाळासाहेब म्हणले. हो, आपण नाही, आपण कसं बोलायचं तसं म्हणजे आतल्या त्या वर्गामध्ये त्यांच्या ते फक्त चिंतनात ठरवतात, मनन करून चिंतन करून बौद्धिकात सांगायचं, मात्र पब्लिकमध्ये जाताना मात्र नाही आपण तसं कसं बोलायचं. मग तिकडे उगाच पण काही म्हणा बोयटे सर, याला एक धाडस लागतं, ते बाळासाहेबांकडे होतं की बाबरी पाडली, ती जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान आहे, हे बाळासाहेबच करू जाणे. आणि म्हणूनच ते आजपर्यंत ते नेतृत्व तुमच्या मनातनं जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. पण याच बाळासाहेब, तुम्ही ध्रुवीकरणाचं म्हणताय, पण त्याच बाळासाहेबांनी चित्रपटसृष्टीतले मुस्लिम अभिनेते असतील, क्रिकेटपटू असतील, गायक असतील, यांना आपल्या घरी बोलवून, मातोश्रीवर बोलवून त्यांचे आदर सत्कारही केलेले तेही बाळासाहेब आहेत. असंही चित्र आपण बाळासाहेबांचं पाहिलेलं आहे. म्हणजे मला माहित नाही मी बोलतोय हे योग्य आहे का नाही, पण तो क्रिकेटर बाळासाहेबांच्या घरी आलाय. बाळासाहेबांनी अनेक गायकांचे कौतुक केलेली आहेत, मुस्लिम गायक, पाकिस्तानी गायक.
म्हणजे सुहासजी असं आहे ना की बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांचा गौरव झाला. अगदी अनेकदा त्या सभांमध्ये मी ऐकायचो, म्हणजे मी ट्रकवरून पण त्या सभांना गेलोय. मी त्यावेळी म्हणजे अगदी शरद पवार साहेबांच्या वगैरे सभांना जायचो ट्रकवरून, का त्या ट्रकवरूनच, आणि खिशात पैसा नाही तर जाणार कसं. एक आणखी बोललं जायचं हिंदू हृदय सम्राट, हिंदू धर्मरक्षक, आणि त्यावेळी सरसेनापती सुद्धा बाळासाहेबांना म्हणायचे. नंतर मागे पडलं, हिंदू हृदय सम्राटमध्ये सर्वच मागे पडलं. ते हिंदू हृदय सम्राट होते, पण ते हिंदू धर्मांध नव्हते. ते हिंदू धर्मांध नव्हते, लक्षात ठेवा. हा खूप मोठा फरक आहे. बाळासाहेब ठाकरे जी स्थिती सध्या आपल्याला दिसते हिंदू धर्मांधाची, होय, ते हिंदू धर्मांध नेते नव्हते, ते माणूस होते. तो क्रिएटिव्ह माणूस होता, तो संवेदनशील माणूस होता, तो माणूस असलेला राजकीय नेता होता. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तुम्ही जे म्हणालात ना, म्हणजे दिलीप कुमारांचा किस्सा सांगितला जातो. मातोश्री, त्या जुनी मातोश्री ही काय 2-3 माळ्यांची झाली नव्हती, तर त्याच्या गच्चीवर दिलीप कुमार यायचे, म्हणजे युसुफ खान ना, बरोबर ना, मी चुकत नाही तर ते यायचे आणि बिअरचे घुटके रिचवत बाळासाहेब त्यांच्यासोबत संध्याकाळ आपली साजरी करायची. हे घडायचं. तसंच हे एकीकडे कलेसाठी किंवा क्रिकेट, जावेद मियां त्यांना भेटायला आलेले, हे एकीकडे बाळासाहेबांचं रूप. तसंच दंगल पेटलेली ना 1992-93ची, त्या काळात दाऊद हा ब्रँड होता एक चपला शूजचा. लोक उठले, लोकांना काय असतं, दंगल जमावाला डोकं नसतं. दाऊद जिथं दिसलं नाव तिथं, कारण त्यांनी हे केलं. बाळासाहेब ठाकरे होते त्या बॉम्बस्फोटांच्या काळात, त्या दंगलीच्या काळात, की जाहीररित्या त्यांनी सांगितलं तुम्ही काही करायचं नाही त्या दुकानांना. हे सांगणारे बाळासाहेब. त्यामुळे ते हिंदू हृदय सम्राट होते किंवा शिवसैनिक हिंदू धर्मरक्षक म्हणायचे, तसं दंगलीत त्यांनी ती भूमिका पार पाडली असेल, मात्र ते धर्मांध नव्हते. परंतु एक छोटंसं सांगतो, मात्र त्याच वेळी मी चुकत नसेल, परत मी काही वेळा मी काही तेवढा चित्रपटांचा फॅन नाही. माला सिन्हा नावाच्या अभिनेत्री होते. त्यांच्या तरुण मुलीला कोणीतरी त्यावेळी चित्रपटसृष्टीतलंच एक मुस्लिम अभिनेता जेव्हा प्रेमाचं जाळ्या तोडून काही करू पाहत होता, तेव्हा त्याला घरी बोलवून शिवसेनेच्या शब्दात सांगू तर अगदी हग्या दम देऊन त्याच्या पाशातून वाचवणारे सुद्धा बाळासाहेब ठाकरेच होते. म्हणजे हे बाळासाहेबांचे अनेक रूप आहेत ना, ते फार वेगळे. म्हणजे त्यातल्या एका रूपाबद्दल अजून मला जाणून घ्यायचं आहे, ते म्हणजे की जी बाळासाहेबांनी हयात काँग्रेसला विरोध केला, ज्या बाळासाहेबांनी शरद पवारांना कायम काय आपण म्हटलंय ते सगळ्यांना माहिती आहे, काय गव्हाचं पोतं, अमुक मैद्याचं पोतं, हे सगळं म्हटलं. पण जेव्हा जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं आकलन करून काय निर्णय घ्यायचा, म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये बाळासाहेबांनी समर्थन केलं आणीबाणीचं काही काळासाठी. त्यानंतरचं आपण बघतोय की शरद पवारांची लेख जेव्हा राज्यसभेवर जातीये, बाळासाहेबांनी सांगितलं नाही, कसं सांगावं, काय सांगावं, तेव्हा बाळासाहेबांचा फोन जातो, अरे मला नाही सांगत तू, चल आपण तिथं कोण नाही द्यायचं, आपली लेख तिथं आली पाहिजे. म्हणजे हे जे व्यक्तिमत्व आहे ना, हे काय म्हणजे कल्पनेच्या पलीकडचा हा माणूस आहे असं मला कायम वाटतं. मी म्हणालो ना तुम्हाला की तुम्ही त्यांच्याकडे राजकीय नेते म्हणून कमी पहा, ते 20%, खरंच आहे, आणि 80% माणूस म्हणून आहे बाळासाहेबांकडे. परत मी सांगतो, हे माणूस म्हणूनच बोलतोय मी, उदात्तीकरण, कुठचं तरी दैवतीकरण नाही, तर मगाशी म्हाडाबद्दल एवढा तीव्र बोललो नसतो मी. एक सर्वात मोठा घटक कोणता आहे तो माहिती आहे का, की सध्या जे कोणी नाही, म्हणजे काँग्रेसची युती तुम्ही तोडणार आहात का, तर मनसे युती करेल वगैरे वगैरे, किंवा काँग्रेसकडे गेलेच कसे काय उद्धव ठाकरे. मला उद्धव ठाकरेंचं समर्थन नाही करायचं. त्यांचं राजकारण त्यांच्याकडे, त्यांचे प्रवक्ते, त्यांचे नेते त्यांचं समर्थन करायला मोकळे, मात्र वास्तव मांडलं पाहिजे. नवी पिढी आपली जेन झेड, त्यांच्याकडे सत्य गेलं पाहिजे. अहो मुळात शिवसेना आणि काँग्रेस हे काय असे विळ्या भोपळ्याचं नातं कधी होतं नव्हतंच. मुळात शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा तिला वसंत सेना का हिनवलं गेलं, ते वसंतराव नाईकांमुळे. ते मुख्यमंत्री होते तेव्हा, आणि चर्चा अशी होती की त्यांचा आशीर्वाद आहे. काँग्रेसचे जेवढेही मुख्यमंत्री झाले, शंकरराव चव्हाण सोडून,
हेडमास्तर अनेक मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला 1990 पर्यंत छुप समर्थन होतं. त्याचं कारण असं, काँग्रेसने एक पाप केलं, पापच म्हणतो मी, की मुंबई काँग्रेस वेगळी आणि तिलाही काय म्हणतात, मुंबई प्रदेश काँग्रेस समिती, आणि ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अख्खेतरीत येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना मुंबई प्रदेश काँग्रेसचे धनपती किंवा धनदांडगे नेते कधीच जुमानायचे नेते, मुरली देवरा बोलू नये, दिवंगत आहेत, काय हो काय असं, म्हणजे त्याच्या आधी हो आपले मराठी सदा ते सका पाटील नावाला पाटील, एखादा पटेलासारखे मराठी द्रोही, त्या उद्यानाला नाव दिलं गिरगावच्या, म्हणजे हे ते तैमूरचं नाव काढा, याचं नाव काढा, याच्या पाट्या फोडा, त्याचं करा. त्या औरंग्याची कबर उद्ध्वस्त केल्यापेक्षा मराठी पराक्रमाचं प्रतीक असणारी उलट ते सका पाटलांच्या त्या उद्यानावरचं त्यांचं नाव काढलं पाहिजे, असं कधी कधी मराठी माणूस म्हणून मला वाटतं. एवढा द्रोह त्यांनी केलेला. म्हणजे हे मुंबई काँग्रेसचे नेते, की जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्र वगैरे वगैरे बोलणारे, त्या काँग्रेसशी सुद्धा का सख्य असायचं, का शिवसेना वाढू शकली त्या प्रतिकूलतेत? त्याचं कारण मराठी काँग्रेस नेत्यांच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या इगो हे मुंबई काँग्रेसच्या टिनपाट लोकनेते नसलेले नेते सारखा दुखावत राहायचे हो, त्यांना जुमानायचे नाहीत. त्यातून कुठेतरी ते मग शिवसेना बरं आहे आपला पक्ष. अहो रामराव अधिक गेलेले की नाही सभेला शिवसेनेच्या स्थापनेच्या, शिवाजी पार्कवरील गेलेले ना, का गेलेले? ती भावना होती की साला आपल्याला किंमत देत नाही, त्यातून ते झालेलं होतं. ते झालं सुरुवातीचं, वसंत सेना म्हणून हिनवलं वगैरे. पुढच्या टप्प्यात जसं विनोबाजींनी अनुशासन पर्व म्हटलं आणीबाणीला, तसं बाळासाहेबांचं होतं ना, नाकारून कसं चालेल. मात्र व्यंगचित्रांच्या माध्यमातून ते ताशेरी सुद्धा त्या कुंचल्याचे फटकारे देत होते, नाही असं नाही. पुढे मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांच्या नादाला लागून जेव्हा शिवसेनेवर बंदी आणायचं चाललं तेव्हा त्यांनी काही तडजोडी केल्या, हेही नाकारता येत नाही आपल्याला. मात्र कारण शेवटी मगाशी म्हणून म्हणालो मी, बाळासाहेब ठाकरेंचं मी उदात्तीकरण करण्यासाठी नाही बोलत आहे, जे वास्तव ते मांडतं त्यातून मी तडजोडी केल्या त्यांनी, हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्यातला आणखी एक मुद्दा सांगतो सुहासजी. प्रणब मुखर्जींच्या वेळी असो, त्याच्या प्रतिभा पाटलांच्या वेळी, हो प्रतिभा पाटलांचं लक्षात घ्या ना, का हो का दिला पाठिंबा? मराठी काँग्रेसला विरोध हा त्यांचा अजेंडा कधीच नव्हता. खरंय, जसं भाजपाचा द्वेष हा त्यांचा अजेंडा असूच शकत नव्हता, तसंच ते आहे. तो माणूस होता, कलाकार नेता होता, तो आपलं संवेदनशीलता टिकवणारा नेता होता. त्यांच्या मनात येईल तसं ते करून दाखवायचे. सर, एकूण सगळ्या आपण आठवणींना उजाळा देतोय, पण एका पुढच्या मुद्द्यावर येतो मी. म्हणजे आपण सतत असं म्हणतो की आता सध्या जी स्थिती दिसते की पक्ष फुटतोय, पक्षातनं लोक बाहेर चालली आहेत, हा फटका बाळासाहेबांना सुद्धा सहन करावा लागला. म्हणजे छगन भुजबळ गेले, ज्यांनी शिवसेना, म्हणजे बाळासाहेबांचा जो विचार आहे तो गावागावापर्यंत रुजवणं, फुलवणं, हे सगळं या मंडळींनी काम केलं. त्यातले छगन भुजबळ गेले, त्यातले नारायण राणेंना जावं लागलं. राज ठाकरे जो घरातलाच पुतणे आहे त्याला बाहेर पडावं लागलं. हे देखील सगळं बाळासाहेबांनी बघितलं. पण असं कधी बाळासाहेबांनी हे होऊ दिलं नाही की आपण याच्यानी विचलित झालो किंवा आपण याच्यानी हल्लोय कुठे, हे ते नेतृत्व नव्हतं. म्हणून मला मुद्दाहून तुमचं लक्ष याच्याकडे वेधायचं आहे. ते बाळासाहेब ठाकरे होते, एवढंच सांगेल. म्हणजे त्यांना फरक नाही पडायचा. म्हणजे त्यांचं ते एक वाक्य मला आठवतं, आलात तर तुमच्यासोबत, नाही आलात तर तुमच्याशिवाय, आणि आडवे आलात तर तुम्हाला आडवं करून मला पुढेच जायचं. ही जी त्यांची शैली होती ना, ती त्यातून दिसते आपल्याला. आणि लक्षात ठेवा की शिवसेनेला आपण म्हणतो ना की एकजुटता, मजबूती, हे सर्व सांगताना परत तेच होतं पहा की उदात्तीकरण करतो आपण आणि त्याच वेळी विसरतो की शिवसेनेला स्थापनेपासूनच फुटीचा सुद्धा एक प्रकारे शाप आहे. शिवसेना स्थापन झाली,
मुंबईत सत्तेत आली, ठाण्यात सत्तेत आली, पहिला ठाण्यात आली, त्यानंतर मुंबईत हेमचंद्र गुप्ते हे जनता पार्टीच्या कार्यकाळात किंवा स्थापनेनंतर सुद्धा काही मतभेद होऊन हे गेलेत, मंत्री गेले, हे गेलं, असं खूप काही घडायचं हो. म्हणजे असं नव्हतं की बाळासाहेब ठाकरे तर आम्ही शिवसेना सोडणारच नाही, असंही नव्हतं. तुम्ही आता नावं घेतलीत, आपण त्यांच्यावर येऊया. आधीच सोडा, बंडू शिंगरे एक नाव होतं, तुम्हाला सांगतो, आता कोणी त्यांचं नावही घेत नाही. मला वाटतं भायखळा लालबाग परिसरात त्यांचं आताही कुठे असेल प्रति शिवसेना. म्हणजे त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात त्या ऐन भरात जात प्रति शिवसेना स्थापन केली, प्रति शिवसेना प्रमुख बंडू शिंगरे असं वगैरे वगैरे वगैरे. हे घडलं त्या काळात सुद्धा. असं नाही की सर्व काही एकदम नाही, असं नव्हतं. दुहीचा शाप होताच होता. परंतु आपण आताच्या याच्यात येऊया, जी नावं चर्चेतली तुम्ही घेतली. एक तर त्याआधी एक स्पष्ट करतो, मी माझं मत मांडतो, हे कोणाला पटो न पटो. तुम्ही आता म्हणालात की गावागावात छगन भुजबळांनी शिवसेना पोहोचवली. माफ करा, मला नाही तसं वाटतं. त्याचं कारण सांगतो. शिवसेना वाढायला एक प्रकारे शरद पवार जबाबदार आहेत. 1985 मध्ये शरद पवारांची समाजवादी काँग्रेस होती. समाजवादी काँग्रेसतर्फे शरद पवारांनी काँग्रेसशी लढत दिली. तेव्हा हे बाकी सर्व तेवढे हे नव्हते. त्यांनी पोलच स्थापन केलं आणि ज्या शरद पवारांना सध्या हिनवलं जातं, परत एकदा तिथे भाजपाचा मुद्दा येतो. भक्तांनी खरोखर मला ट्रोल करत ऐकावं की तेव्हा 85च्या निवडणुकीत भाजपा होती 82, पुन्हा तर बाजूने लढली. पुलोत प्रयोग सर्व आठवून पाहावं. त्यावेळी तुम्हाला सांगतो, पवारांनी निकराची भूमिका घेतलेली की मी जर पुन्हा काँग्रेससोबत गेलो तर त्यापेक्षा हिमालयात जाईन, आणि नाही जर मी काँग्रेसमध्ये गेलो तर मला डांबर फासा. झालं. राजीव गांधी होते तेव्हा, 84ला इंदिरा गांधींची हत्या झालेली, निर्घृण हत्या. राजीव गांधी पंतप्रधान होते, काँग्रेसचे नेते होते. ती निवडणूक काँग्रेसनं जिंकली 85ची. त्यानंतर 86 मध्ये आत्ताचं संभाजीनगर, तेव्हाचा औरंगाबाद मुक्कामी शरद पवारांनी समाजवादी काँग्रेसमध्ये विलीन केली. ते काँग्रेसमध्ये गेले राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली. त्यांना मानणारा जो वर्ग होता तो कोणता होता? स्वतः तो वर्ग प्रस्थापित विरोधी मानसिकतेचा, अँटी इस्टॅब्लिशमेंट काँग्रेस विरोधी मानसिकतेचा होता. म्हणजे त्यात कोण कोण होते? सामाजिक घटकांचा विचार केला तर गरीब मराठा, हे जे वतनदार मराठे, प्रस्थापित मराठा नेते जे काँग्रेस सोबत होते, जे आता भाजपा सोबत बऱ्यापैकी गेलेत, ते नव्हते. गरीब मराठा जे काही हे होते तो वर्ग मोठा, ओबीसी पैकी प्रस्थापित नसलेले ओबीसी, आणि पुन्हा इतर, असा सर्व उपेक्षित वर्ग, तो पवारांकडे आशास्थान म्हणून पाहणारा वर्ग समाजवादी काँग्रेसचा समर्थक. झालं कसं? शरद पवार गेले, मात्र यांची प्रस्थापित विरोधी मानसिकता तीच ना. त्यांनी कसं जावं? मग ते नेतृत्वविहीन झाले, ते पक्षविहीन झाले. त्यांनी करावं काय? तो जो व्हॅक्युम तयार झालेला, जी पोकळी महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेस विरोधी राजकारणाची तयार झालेली, एखाद्या पक्षासाठी तेवढी अनुकूल, आणि योगायोग बघा, कधी कधी ना एक नियती करत असते त्यातून, की 1985च्या निवडणुकीत काँग्रेसचे मुख्यमंत्री असणाऱ्या वसंतदादा पाटलांच्या एका विधानामुळे मुंबईत मराठी प्रेमाची, म्हणजे मराठी अस्मितेची एक ज्वाला उफाळली, लाट उसळली. ते वाक्य असं होतं वसंतदादांचं विधानसभेत उत्तर देताना प्रश्नाच्या, कदाचित ते ठरवून केलेलं राजकारण असलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. तसंच असेल. वसंतदादा जरी कमी शिकलेले होते तरी खूप मुरब्बी, परंतु लोकभावनांची आणि लोकहिताची कदर असणारा जाणता नेता खऱ्या अर्थानं ते होते. त्या वसंतदादांनी म्हटलं सुहासजी की मुंबई महाराष्ट्रात आहे, मात्र मुंबईत महाराष्ट्र मराठी माणूस नाही. त्या एका याच्यावर मला आठवतं, मी लहानपणी, म्हणजे तेव्हा 12, 13, 14 वर्षाचा असेल, असे वर्तमानपत्र आडवं केलं ना, ब्रॉडशीट, त्या साईजचे 1 किंवा 2 रंगातले पोस्टर लागलेले. त्यावर लिहिलेलं होतं, मराठी माणसा तुझी मुंबई धोक्यात, शिवसेनेलाच निवडून द्या, असं. बस तेवढंच.
आणि 85ला शिवसेनेला मुंबईकरांनी सत्तेवर पाठवलं. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला. हे जे घडलं ना, त्यानंतर 86लाच जर मी चुकत किंवा 85लाच रायगडमध्ये शिवसेनेचं अधिवेशन झालं आणि बाळासाहेब ठाकरेंनी घोषणा दिली, आता घोडदौड महाराष्ट्रात. पहा योगायोग कसे असतात काही वेळा, की इकडे शरद पवार काँग्रेसमध्ये जातात, पोकळी तयार होते, इकडे बाळासाहेब ठाकरे मुंबई जिंकतात, चर्चेत येतात, घोषणा देतात की आता घोडदौड महाराष्ट्रात. त्यातून अनेकदा जे आपण ऐकतो त्यावेळेचं की गावोगावी आधी शिवसेनेचे फलक लागले, शिवसेना चाळीसगाव शाखा, शिवसेना पैठण शाखा किंवा शिवसेना अमुक तमुक बुद्रुक शाखा. अहो त्यावेळच्या समाजवादी काँग्रेसपासून किंवा शरद पवारांपासून मोहभंग झालेल्या त्या मराठी तरुणांचे होते, बहुजन समाजातल्या वेगळ्या जाती जमाती कोणत्या विशिष्ट जातीचे नाहीत. त्यांनी ते फलक लावले आधी की आता बाळासाहेब ठाकरेच आपले तारणहार, तो मध्ये वाघ. आणि त्यात एक महत्वाची भूमिका खरे स्टार प्रचारक त्यावेळेचे म्हणजे बाळासाहेबांना मगाशी मेगा स्टार म्हणालो, दादा कोंडके. त्यावेळी दादांच्या चित्रपटात शिवसेनेचा मोर्चा कसा असायचा, गावसेना या नावाने. बरोबर. आता ते जे कनेक्ट होतं ना वेगवेगळ्या पद्धतीचं, बाळासाहेब ठाकरेंनी त्या पद्धतीचं भाजपा स्टाईल मधलं स्ट्रॅटेजी न ठरवता किंवा कोणती थिंक टँक नसताना किंवा केलेलं, त्यातून गावोगावी शिवसेना आधी पोहोचली, त्यानंतर हे शिवसेनेचे नेते पोहोचले. हे वास्तव आहे, बरोबर, हे नाकारता येत नाही आपल्याला. हो अर्थातच मी यात बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व, बाळासाहेब ठाकरेंचे प्रखर विचार यांचं महत्व कमी लेखत नाहीये. मात्र त्यावेळेची तत्कालीन परिस्थिती सुद्धा समजून घेतली पाहिजे, विशेषतः त्यांनी ज्यांना राजकारणाचा खऱ्या अर्थानं अभ्यास करायचा, ना तर उगाच काहीतरी कोणीतरी आपलं प्रतिमा निर्मितीसाठी केलंय त्याचं फुकटचं श्रेय घेत असेल आणि आपण त्यांचा उदो करू, ते योग्य नाही म्हणून मांडलं. ठीक आहे. एक पुढचा टप्पा, आता बाळासाहेबांनंतर सगळी शिवसेनेची सूत्र ही उद्धव ठाकरेंकडे आली आणि उद्धव ठाकरेंनी एक चेहरा बदलून टाकला या सगळ्याचा. म्हणजे जो बाळासाहेबांचा सगळा आक्रमक, मग आधी लगावली आणि मग सांगितलं, ही जी सगळी स्टाईल होती, उद्धव ठाकरेंनी त्याला कुठेतरी एक सोफिस्टिकेटेड रूप आणण्याचा प्रयत्न केला. तो सगळा म्हणजे उद्धव ठाकरे आणि एक म्हणजे उद्धव ठाकरेंनी आपली ज्याला म्हणतो की उगाच मी बाळासाहेबांचा मुलगा आहे म्हणून माझ्याकडे ते आलंय असं न हे ठेवता त्यांनी ते सिद्धही करून दाखवलं. कारण उद्धव ठाकरेंनी कमान साधल्यानंतर महापालिकेवर त्यांनी आपली सत्ता आणून दाखवली वगैरे वगैरे वगैरे. तो सगळा हे परिवर्तनाचा हे कसं बघता तुम्ही? म्हणजे मला तुमच्या चेहऱ्यावरनं पटलेलं नाही असं दिसतंय. तसं नाही, फक्त त्यातलं एक वाक्य मला पटलं नाही की बाळासाहेबांचा मुलगा म्हणून. शेवटी बघा ते पुत्र होते म्हणून त्यांच्याकडे आलं हेही नाकारता येत नाही, कारण बाळासाहेबांचे दाहक अनुभव. कारण तुम्ही मला पुढे अपरिहार्यपणे त्या याच्यावर विचारालच, फुटी बंडखोरी आपला तो विषय मगाशी खरा अर्ध राहिलेलाच आहे, त्यावर पण थोडंसं मी बोलून घेतो, म्हणजे पुन्हा त्याची पुनरावृत्ती करण्याची गरज नाही. की बाळासाहेब असतानाच लक्षात ठेवा, आज जे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांचा हा मुलगा शोभत नाही म्हणून उद्धव ठाकरेंना टोकतात ना किंवा त्यांच्यावर विखारी वार करतात, त्यांच्या बाबतीत की छगन भुजबळांनी कधी बंड केलं? बाळासाहेब असताना 1991. बरोबर. नारायण राणे 2004 की 5 वर्षात थोडंसं पुढे मागे निवडणूक झाली, 2004 विधानसभेची, काँग्रेस सत्तेत आली आणि नारायण राणे बाहेर पडले. बाळासाहेब होते. राज ठाकरे 2006, आणखी गणेश नाईक 1995 साली आमदार झालेल्या, म्हणजे त्याच्या 90ला पण झाले ते, त्यांना गणेश नाईकांना चांगलं मंत्रीपद दिलेलं बाळासाहेबांनी. मात्र त्यांच्या डोक्यात जी महत्वाकांक्षा आलेली मुख्यमंत्री बनण्याची, ते एका उद्योगपतीनं, सध्याही तो उद्योग समूह खूप मोठा आहे, त्या उद्योगपतीनं त्याला फुलवलं आणि त्यानंतर त्याला असं वाटलं की बस देशातला नंबर एवढा टॉपचे उद्योगपती जर माझ्या मागे तर काय. पण ते बाळासाहेब ठाकरे होते, त्यांनी काही जुमानलं नाही. उलट काही दिवसांनी त्या गणेश नाईकांचं मंत्रीपद गेलं. ते सुरुवातीला जय गणेश संघटन वगैरे वगैरे करत
नंतर 1999ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केल्यावर तिकडे गेले, ते गणेश नाईक. हे सर्व बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच गेले, हे विसरून चालणार नाही आपल्याला. तसंच या सर्व प्रवासात एक अध्याय विसरता येत नाही, म्हणजे जे असं सांगतात की राज ठाकरेंना कसं डावललं. जर असं म्हटलं तर की 95 मध्ये सत्तेवर आलेल्या शिवसेना भाजपा युतीची सत्ता जाण्यासाठी राज ठाकरे हेच कारणीभूत ठरलेत. 1995ला सत्तेवर आलेल्या शिवसेना भाजपा युतीची सत्ता जाण्यासाठी राज ठाकरे हेच कारणीभूत ठरले असं म्हटलं तर. आणि मग त्या परिस्थितीत बाळासाहेबांनी आपले निर्णय बदलत मुलाला राजकारणात आणून त्याच्या हाती सूत्र दिली, असं त्यामागचं हे लक्षात घेतलं तर हे धक्कादायक वाटेल तुम्हाला. थोडंसं एक्सटेंड करावं याला. मी अतिरंजित बोलतोय असं वाटत असेल? नाही, मग उलट ते कसं, म्हणजे कसं वाटलं तरी विचारा. मी म्हणून तो विचारतोय की ती सत्ता जाण्यामध्ये राज ठाकरे कारणीभूत आहेत असं तुम्ही म्हणता, म्हणजे काय नेमकं घडलं हेही जाणून घ्यायला आवडेल. लक्षात घ्या, ते दोषी होते का असं मी नाही म्हणत आहे. बर, राज ठाकरे दोषी नव्हते, नाहीतर या संपूर्ण यंत्रणांमध्ये तसं त्यांना सोडलं नसतं. शिवसेना भाजपा सत्तेवर असतानाच किनी प्रकरण घडलं. त्यातले आरोपी राज ठाकरेंचे राजकीय सहकारी, व्यावसायिक सहकारी. राज ठाकरेंना सुद्धा त्यात आरोप झाला किंवा गोवलं गेलं म्हणू पाहिजे तर आपण. आणि आता सेंट्रल एजन्सीचं जे म्हटलं जातं दुरुपयोग, तर सीबीआय होती. बरोबर. हे बाळासाहेबांचं म्हणजे जे म्हणतात की डावललं गेलं, कारण कुठंतरी असं डॉक्युमेंटेशन चुकीचं होऊ नये यासाठी हे मांडतोय मी. जे त्यावेळी पाहत होतो मी, त्यावेळी अगदी रांगता होतो पत्रकारितेत. मात्र तुम्हाला म्हणालंच, अगदी शिवसेनेची त्या काळातली दहशत, निखिल वागळेंना ज्या पद्धतीने शिवसेनेच्या हल्ल्यांना तोंड द्यावं लागलं, जे पटणारं नव्हतंच त्याचं समर्थनच केलं जाऊ शकत नाही. हिंदुस्तान टाइम्सचं मगाशी तुम्ही नाव घेतलं, सुजाता आनंदन, त्यांच्यावर झालेला हल्ला समर्थनच केलं जाऊ शकत नाही त्या वर्तनाचं. हे सारं काही म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कडवट पुरस्कार ती या स्टँडअप कॉमेडियन कामराच्या केसमध्ये असणारी शिवसेना त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मारेकरी झाल्यासारखी वागत होती. हेही मला सांगायचं आहे, कारण शेवटी मी भक्त आणि भाट आणि फॅन या जगात कुणाचा असू शकत नाही. पत्रकार मला वास्तवच मांडलं पाहिजे, कारण हा इतिहास आपण मांडतोय त्या दृष्टीने सांगतो. पण त्याच काळात राज ठाकरेंचं त्यांच्यावर आरोप, भले बालंट म्हणा तुम्ही, मात्र किनी प्रकरण जे झालं, एका मराठी माणसाचा बळी एका गुजराती बिल्डरसाठी शहा नावाचा जो घेतला गेला, हे वास्तव नाकारता येत नाही ना. आणि त्यातून निखिल वागळे त्यावेळी सुद्धा आक्रमकतेने लढत होते. इतर पुष्पा भावे होत्या, त्यावेळी लढवय्या होत्या. या सर्वांनी जी लढाई लढली, त्यातून त्या प्रकरणाचा एवढा मोठा हे झालं की मराठी भाषिकांची शिवसेना, रक्षण करते शिवसेना, ही त्यांच्या जीवावर पण उठते की काय, असं चित्र सुद्धा रंगवलं गेलं. हे नाकारता येत नाही. मराठी मतदारांना 95 मध्ये शिवसेनेला सत्तेवर पाठवणाऱ्या मराठी मतदारांच्या मनात कुठं ना कुठे किंतु परंतु आलाच असणार. त्यामुळे मी जे विधान केलं ते उगाच नव्हतं. बरोबर आहे. हा जो संपूर्ण टप्पा आहे ना, त्यातून मग की आता दादू जुबारा म्हणजे उद्धव ठाकरे, त्यांचं घरातलं नाव दादू, असे निर्णयाप्रत बाळासाहेब आले असतील का? आणि मुलगा हो, शेवटी बघा कोणी किती काही म्हणावं, हे अगदी अनादी अनंत काळापासून आजपर्यंत चालत आलेलं आहे की शेवटी आपला लेक किंवा आपली लेक हे असताना प्रिय, हे नाकारता येत नाही. हे कुणालाही अगदी टाळता आलेलं नाहीये. एखादे महात्मा गांधी असतात की जे जगासाठी आपल्या मुलांकडे, ज्याबद्दल मला कधीच म्हणजे महात्मा गांधी पूर्ण पटतात तेवढ्या बाबतीत पटत नाहीत, ते एक वेगळे, ते महात्मा. परंतु बाकी राजकीय नेते असतील, उद्योगपती असतील, सगळीकडे दिसतं ना आपल्याला सुहासजी, ते घडलं. परंतु त्यात किनी प्रकरण, राज ठाकरे
त्यांचे सहकारी व्यावसायिक किंवा राजकीय हे नाही विचारता येणार आपल्याला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यातला पुढचा टप्पा कोणता येतो मग? उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बाळासाहेबांचं एक वाक्य त्यांच्या शब्दात सांगितलेलं बरं, की त्यांनी असं म्हटलं, मग अशी तुम्ही उल्लेख केलेला पहा, संघटना पक्ष वगैरे आपण म्हणत होतो ना तेव्हा, तर तो संदर्भ मला पुढे द्यायचाच होता, की बाळासाहेब ठाकरे एकदा असं म्हणाले की मी शिवसेना ही संघटना स्थापन केली, माझ्या उद्धवनं शिवसेना हा पक्ष बनवला. हे खूप कोणत्या अर्थानं, की पक्ष सदस्य नोंदणी, शिवसैनिक नोंदणी व्यवस्थित, त्याला व्यवस्थित आखीव रेखीव स्वरूप, त्याचं मग वेगवेगळ्या पद्धतीने त्याची बांधणी मजबूत करणं, त्या पद्धतीने म्हणजे लक्षात ठेवा त्याची फळं, त्याचा फायदा त्या परिश्रमाचा त्यावेळेच्या उद्धव ठाकरे अजूनही मिळवतायत, अजूनही त्याचाच फायदा त्यांना होतोय, हे नाकारता येत नाही. कारण ती पक्ष म्हणून ती बांधणी मजबूत करण्यात उद्धव ठाकरेंनी त्यावेळी जी भूमिका पार पाडली. अर्थात काही वेळा काही लोकांनी असंही त्यांचा प्रतिमा करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे आपण परत तिकडे सांगतो किंवा भाजपाला बोलतो की ते इन्फ्रास्ट्रक्चर मॅन, आता म्हणजे गडकरींचं किंवा आता ते शिंदेचे लोक सुद्धा तशी त्यांची प्रतिमा ऍड फॅक्टर या एजन्सीने प्रयत्न केलेला मधल्या काळात. तसं त्यांची सीईओ ही प्रतिमा त्या म्हणजे शिवसेनेचे ते सीईओ आहेत असं सुद्धा एक करण्याचा प्रयत्न झालेला. आणि तेवढंच नाही हो, म्हणजे उगाच जे बोलतात ना की शरद पवारांनी त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाचं टाकलं आणि मग त्यामुळे कसं त्यांनी शिवसेनेच्या भाषेत सांगू तर ठासली वगैरे वगैरे. अहो तसंही नाही, म्हणजे शरद पवारांचा काही मी फॅन नाहीये. मग अशी मी निगेटिव्ह सुद्धा बोललो या माझ्या त्या पुस्तकात, तर महाआघाडीचं नुकसान व्हायला कसं सत्ता जायला शरद पवार कारणीभूत तेही दिलेलं आहे, त्या अवश्य वाचा. त्यामुळे मी कोणाचा फॅन नाही तसं त्यांचंही नाही. परंतु अहो मुळात 1999ला जी मुदतपूर्व निवडणूक झाली ना, मला 7 वर्ष झालेली पत्रकारितेतून मला आठवतंय, वृत्तमानस नावाच्या दैनिकात मी होतो, राजेंद्र कांबळे नावाचे आमचे राजकीय रिपोर्टर होते, चीफ रिपोर्टर माझे. त्यांची बातमी होती की उद्धव सीएम, शिवसेना त्यांच्यासारखी, ते पूर्वी सामनात होते, समजून कव्हर करणारी खूप कमी माणसं मी पाहिलीत, त्यातले राजेंद्र कांबळे आज हयात नाहीयेत ते, परंतु त्यांनी जे दिलेलं ना ती हेडिंग आजही मला लक्षात आहे. आणि मी ती चर्चा ऐकली होती की शिवसेना म्हणजे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना काम करायला आवडेल. 2004 मध्ये जे म्हटलं जातं की संपूर्णपणे नारायण राणेंनी असं बांधणी केली होती, जे एकनाथ शिंदे आता करतात की अर्थपूर्ण राजकारणात ते तरबेज मानले जातात, प्रत्येक दृष्टीनं ते काळजी घेतात शिवसैनिकांची त्यांच्या किंवा त्यांच्या समर्थकांची, तसंच नारायण राणेंनी सुद्धा त्या निवडणुकीत भरपूर हे केलेलं. परंतु त्यावेळी सत्ता येऊ नये अशी उद्धव ठाकरेंची इच्छा होती असा राणे अनेकदा आरोप करतात. अर्थात तसं होतं का कल्पना नाही मला, मात्र तसं बोललं गेलं हे वास्तव होतं. तर या संपूर्ण याच्यात उद्धव ठाकरेंचं एक कुठं सांगताल पहा पुन्हा, की असं म्हणणं त्यांच्यावर अन्याय करणार आहे. मात्र आता हे सर्व निगेटिव्ह पण होतं माझ्या बोलण्यात, की त्यांच्या याच्यात शिवसेना खाली गेली हे नाही बोलता येणार आपल्याला. त्याचं आकड्यातून सांगतो मी, कधीही विश्लेषण करताना भावनात्मक करत नाही. पण आकडे तर कायम वरच गेले, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या काळात. लक्षात ठेवा 2004 बाळासाहेब होते. कोणती निवडणूक पहिली झाली बाळासाहेबांनंतरची? त्या निवडणुकीत एकटी शिवसेना लढली. बाळासाहेबांच्या कारकिर्दीत एकट्या लढणाऱ्या शिवसेनेला कधीही 1च्या पुढे जाता आलं नव्हतं, हे वास्तव आहे. सुहासजी, युती करून शिवसेना नंबर वाढवू शकली होती, 2 आकड्यांवर पोचलेली. 1990ला पहिल्यांदा, नंतर 95ला तर सत्तेत आली. मात्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली 2014ला अचानक भाजपानं जो म्हणजे जोर का धक्का धीरेसे दिलेला ना, अचानक जाहीर केलं की एकटं लढायचं. त्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी 63 जागा स्वबळावर मिळवणं खरं हे खूप मोठी कामगिरी होती असं मला वाटतं. आणि त्याचं आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही, त्याकडे म्हणजे त्यांना कमी लेखता येणार नाही असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर मोदी लाट होती हो,
2014 म्हणजे हे अशी लाट उसळलेली, त्या लाटेत त्यांनी ते करून दाखवलं. हे कौतुकास्पद आहे. आणि मुंबईत भाजपपेक्षा फक्त 1 जागा कमी आली त्यांची, हे पण कौतुकास्पद होतं. हे आपल्याला आणि आताच्या निवडणुकीत विधानसभेच्या लक्षात घ्या ना, सर्वाधिक स्ट्राईक रेट असलेले शरद पवार लोकसभेला बरोबर 10 वर पोहोचतात. काँग्रेस नंबर 1चा पक्ष लोकसभेला 16 वर अडतात. आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची, म्हणजे ठाकरेंची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही 20 वर जाते. मवियात का होईना नंबर 1चा पक्ष ठरते. आता इथं कुठं त्यांची भलामण नाही करायची, मात्र वास्तवदर्शी विश्लेषण करायचं झालं तर एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की शिवसेना हा महायुती बाहेरचा एकमेव पक्ष ज्याने निवडणूक लढवताना मावळत्या सभागृहात जेवढ्या जागा होत्या त्यापेक्षा जास्त जागा मिळवल्या. म्हणजे 16 वरून ठाकरेंची शिवसेना 20 वर गेली. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग तसं पाहायला गेलं तर तुम्ही मूळ शिवसेनेचं पाहाल तर मग त्यांनी गमावलं. 56 वरून ते 16 वर गेले म्हणावं लागतं. मात्र प्रत्यक्षातलं काय होतं, ती अखंड शिवसेना लढली नव्हती, ठाकरेंची शिवसेना लढलेली आणि 16 वरून ते 20 वर गेले. हे वास्तव आहे. पण मग म्हणजे आपण पुढे जाऊयात तर 2022ला जी सगळी फूट झाली आणि म्हणून मग ते वाक्य मला आठवतं की जे राज ठाकरे म्हटलेले होते की माझा विठ्ठलाशी वाद नाही तर बडव्यांशी आहे. मग असे बडवे हे उद्धव ठाकरेंनी स्वतःभोवती गोळा केले का? कारण असं खूप कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं, नेत्यांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंशी आम्हाला भेटताच येत नाही, बोलताच येत नाही, आमच्या तक्रारी त्यांना सांगताच येत नाहीत किंवा ते बघतच नाहीत, त्यांच्यापर्यंत त्या पोचतच नाहीत. आणि ही सगळी खतखत ही 2022ला वर आली का? राजकारण आहे हो. राजकारणाला ना प्रत्येक गोष्टीला एक नैतिक वैचारिक मुलामत द्यावाच लागतं. बंड कोणत्याही पक्षातलं असं, त्याला नैतिक अधिष्ठान नाही दिलं तर राजकारण होऊ शकत नाही. मग तुम्ही लक्षात घ्या की यांचं पहिलं कोणाचं आपण बंड म्हणालो, छगन भुजबळांचं. मंडल की मंडलला विरोध आहे म्हणून मी बाहेर पडतो असं सांगितलं त्यांनी. बाळासाहेब ठाकरे होते, जात वगैरे न मानणारा माणूस, बरोबर. नाही तर पहिला मुख्यमंत्री ब्राह्मण कसा झाला असता. खैरे, चंद्रकांत खैरे बुरुड समाजाचे, 5000 पण हे मतदार किंवा उमरा नसेल संभाजीनगर मतदारसंघात, तिथून 5 वेळा खासदार झाले. परंतु त्याच बाळासाहेब ठाकरेंविरोधात की हे एक प्रकारे जातीवादी हाच आरोप होता ना, मंडलला विरोध. म्हणजे मुळात मंडल कधी आलो? अहो त्यानंतर 90ची निवडणूक शिवसेनेतर्फे भुजबळ लढलेले ना. म्हणजे होतं का तसं? नव्हतं. 91ला कसं काय तुम्हाला कळलं? 90ला का नाही लक्षात आलं निवडणूक लढवताना? हे वास्तवदर्शी तुम्हाला सांगतोय मी, माझ्या मनातले काही विचार नाही मांडत आहेत. अगदी तेच पुढच्या टप्प्यात नारायण राणेंच्या बाबतीत या प्रत्येकानं काय केलं, भुजबळांनी मंडलचा मुद्दा मांडतानाच मनोहर जोशींकडे बोट दाखवलं की नाही. त्यांना खतखतणारे मनोहर जोशी होते त्यावेळी. भुजबळांनी काय केलं, पुढचा टप्पा नारायण राणे काय बोलले, ते उद्धव ठाकरेंच्या भोवतालचं जे तुम्ही बोललात विठ्ठलाभोवतीचे बडवेच, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंभोवती कोटरी जमली. बरोबर आहे. पुढचा टप्पा राणे, सॉरी माफ करा, राज ठाकरे, त्यांनी तेच म्हटलं. त्याचा पुढचा टप्पा आताचा एकनाथ शिंदेचा. आधी थेट ते कुठे कोणी काही बोलत नव्हतं. म्हणजे आता पण जे तुम्ही तर भोवतालचे असं त्यात एक नाव येतं ना, मिलिंद नार्वेकर. बरोबर आहे. एक अपरिहार्यता आहे हो. राजकीय नेता तो कोणताही असो, त्या प्रत्येकाला एक मिलिंद नार्वेकर लागतोच. त्याचं नाव वेगळं असतं. त्या मिलिंद नार्वेकरांना काय दोष देतात? ते काम करणारा सर्व पक्षांमध्ये, कॉर्पोरेट क्षेत्रात, वेगवेगळ्या क्षेत्रात वेगळ्या पद्धतीनं जाऊन मुख्य नेत्यासाठी बोलणारा मिलिंद नार्वेकर ही गरज असतो त्या राजकीय नेत्याची आणि त्या राजकीय पक्षाची. ते मिलिंद नार्वेकरांना प्रत्यक्ष असं मी कधी वन टू वन भेटलो नाहीये, तरी हे सांगतो तुम्हाला मी. पण निमित्त केलं जातं. जोपर्यंत मिलिंद नार्वेकर या नेत्यांसाठी अनुकूल भूमिकेत असतात तोपर्यंत मिलिंद नार्वेकर हे प्रिय असतात. ज्या क्षणी मिलिंद नार्वेकर हे तसं काही करत नाही, मुळात तो मुख्य नेता असतो ना,
कोणताही या. आता इकडे उद्धव ठाकरे. बरोबर आहे. हेच यांना एक मिलिंद नार्वेकर पण यासाठीच पाहिजे असतो की काही चुकलं तर मध्ये कोणतरी पाहिजे की त्यांनी त्यांच्यावर ती जबाबदारी टाकण्यासाठी. हा प्रकार आहे त्यातला. आणि मुळात आताच्या परिस्थितीत की समजा हे सर्व बाजूला झाले, आता सुद्धा उद्धव ठाकरेंभोवती जो गोतावळा आहे ना, विनायक राऊत, संजय राऊत, अरविंद सावंत, हेच सर्व नेते तुम्हाला दिसतात ना. पण वास्तव सुद्धा हेच आहे की हेच नेते ईडी असताना, सीबीआय असताना, IT असताना आणि महाराष्ट्रात आणखी एक आलं ते म्हणजे ACB, अँटी करप्शन ब्युरो, हे सर्व असताना ठाकरेंसोबतच राहिलेत ना. हे कसं विसरून चालेल? त्यामुळे प्लस मायनस दोन्ही बाजूने विचार झाला पाहिजे. आणि बडवे हे कधी कधी असं वाटतं, म्हणजे विठ्ठलाच्या बाबतीत नाही मी ते बडवे म्हणणार, ती तिकडची गरज नव्हती, व्यवस्था होती, तिचा त्या बडव्यांनी दुरुपयोग केला. तसंच एक व्यवस्था राजकीय नेते इकडे तयार करतात आणि त्याचा दुरुपयोग पण करतात. ते तळ राखील तो पाणी चाकील सारखा, त्यातून बऱ्याचदा घात होतो. राजकीय नेत्यांना सुज्ञपणानं जे बाळासाहेब ठाकरे अनेकदा करायचे, त्यांच्याकडे पण होत्या असे मिलिंद नार्वेकर, त्यांची नावं वेगळी होती. वेळोवेळी बाळासाहेब ठाकरे काय करायचे, त्यांना बाजूला करायचे, ते बोंबलत फिरायचे, कुणी महत्व द्यायचं नाही. कारण एकदा विठ्ठलापासून बडवे दूर झाले, त्यांची काय अवस्था येतो ते पंढरपुरात आपण बघतो. तसंच राजकीय नेत्यांच्या सत्ता केंद्राकडे असलेले अशी चौकट ज्या दूर जाते त्या त्यांचं महत्व राहत नाही, हे वास्तवच असतं. ही बदल्याची प्रक्रिया राजकीय नेत्यांनी करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि थेट म्हणजे उद्धव ठाकरेंवरचा सर्वात मोठा दोष कोणता सांगितला जातो? सर्वच बोलतात ना तसं, फोन घेत नाहीत, संवाद ठेवत नाहीत. आता हा भाग वेगळा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आताच त्यांचे दोन्ही डेप्युटी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघंही संवादाच्या बाबतीत कच्चे आहेत असं सांगितलं. हे विसरता येत नाही. एक मुद्दा आता आला या सगळ्यामध्ये की रश्मीताईंचं नाव पुढे आलं, रश्मी वहिनींचं, की त्यांच्या हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटीला. एक अजून कारण म्हणजे रश्मीताईंचा हस्तक्षेप. काय म्हणजे याचं काय तुम्ही याच्याकडे काय म्हणून बघाल? बघा, राजकारणात मुद्दे लागतात, तसे हे मुद्दे नाहीये, पण अगदी तथ्य नाही असं कसं म्हणणार? हे वास्तव आहे की रश्मी, म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणार होते पण एका रात्रीत तो निर्णय बदलला. म्हणजे त्या पुस्तकात मी बऱ्याच गोष्टी दिल्यात. म्हणजे खरं तर त्या पुस्तकाचे जे संपादक होते आमचे जोशी, अरुण जोशी, त्यांनी मला आग्रह केला ना तर ते मी पुढचं पुस्तक लिहिणार होतो, शिवसेना कशी फुटली. कदाचित लिहीन सुद्धा जर प्रकाशकांनी मान्यता दिली तर. त्या प्रकरणात मी बरंच काही दिलं. पण मात्र रश्मी वहिनींवर मी येतो. एक लक्षात ठेवलं पाहिजे आपल्याला की आता मुद्दा मोठा केला गेलाय, परंतु रश्मी ठाकरेंबद्दल, रश्मी उद्धव ठाकरेंबद्दल अशा प्रकारची कुजबूज ही उद्धव ठाकरे राजकारणात आले तेव्हापासूनच सुरू आहे. हे वारंवार केलं गेलं, हे जाणीवपूर्वक केलं गेलं. हे अगदी मग 2006 की 4 म्हणजे आता जो मुंबई हे 26 जुलै 2006 2005 त्यावेळी सुद्धा की उद्धव ठाकरेंना मातोश्रीत राहू दिलं नाही, घेऊन गेल्या वगैरे वगैरे, हे सांगणारे हेच यांच्यातलेच काही होते. हे नाकारता येत नाही. बरोबर. आता त्यावेळी कसं होतं की उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवायचे की बाळासाहेबांना आयसोलेटेड करून ठेवलंय. आता उद्धव ठाकरेंवर हे केलं तर सामान्यांची सहानुभूती मिळत नाही हे लक्षात आल्यावर कदाचित एक राजकीय मूव असेल किंवा आता रश्मी वहिनींकडे बोट दाखवूया, हे 100% आहे. बरोबर. जसं मी बोललो ना की कोणत्याही राजकीय नेत्याला काय, तुम्हाला काय, मला काय, आपल्या स्वतःच्या संततीबद्दल जास्त प्रेम असणार, तसंच कोणत्याही स्त्रीला आपल्या पतीविषयी जास्त जिव्हाळा, जास्त प्रेम, जास्त निष्ठा असण्यात मी तरी गैर मानत नाही. निश्चित. एका राजकीय नेत्याने सांगावं बरं की माझ्या पत्नीला असं वाटतं की मी मुख्यमंत्री होऊ नये, त्यांनी व्हावं ते जास्त लायक आहे. शक्य आहे का हो? खरंय, हे नाही जगात शक्य. जगात कुठं शक्य नाही हो. ट्रम्प काय त्यांच्या बायकोला माहित नसेल का? तरी अध्यक्षपदीय पूर्ण याच्यात त्या होत्या ना, फर्स्ट लेडी बनण्यासाठी आतुरून. ते मी इकडे येतो की ट्रम्पचा मी उल्लेख उगाच तो उगावत जास्त गेलो, परंतु रश्मी वहिनींची भूमिका ही निगेटिव्हली चर्चेला आली. आपण ते का विसरतो?
मला परत इथं त्यांचं काही हे करायचं नाही, मात्र जे वास्तव आहे ते फक्त मी डॉट जोडून दाखवतोय. हे आपण का विसरावं की ज्या उद्धव ठाकरेंना मणक्याची गंभीर समस्या निर्माण झालेली, अगदी त्या टोकाला पोहोचलेले, जेव्हा त्यांच्या हृदयात 6 स्टेन्स टाकल्या गेल्या, त्या त्यांच्या सोबत कोण होतो त्या अवस्थेत? स्वाभाविकच आहे, रश्मी उद्धव ठाकरेच होत्या ना. हे कसं नाकारता येईल आपल्याला? पुन्हा मग आपलाच नवरा राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, कारण अनेकदा उघड बोलूया की अगदी त्यांच्या माहेरच्यांची काही कामं असतील किंवा आणखी त्यांच्याकडे विश्वासानं जाणाऱ्या महिला आघाडीच्या काही नेत्यांची कामं असतील किंवा आणखी कोणती कामं असतील, ती जेव्हा फाईल पुढे जात असेल आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना जोशी सरच होते, ते फार चलाखीनं ते टाळायचे, अगदी बाळासाहेबांची कामं सुद्धा. किंवा पुढच्या टप्प्यात राणे 6 महिन्यात सर्वांचं खास करून त्यांच्याकडे लक्ष द्यायचे. अगदी तेव्हा स्मिता ठाकरेंची कामं फार प्राधान्याने व्हायची अशी चर्चा होती, किंवा राज ठाकरेंची कामं प्राधान्याने व्हायची अशी चर्चा होती. तेव्हा पुढच्या टप्प्यात एक एक तुम्ही जाल तर काही सत्तेवर असणारी नेते शिवसेनेमुळे हे जेव्हा कामं करत नसेल त्यावेळी रश्मी उद्धव ठाकरे यांना जर असं मनात आलं असेल, हे फक्त मी कल्पना करून सांगतोय, फक्त लॉजिकनी सांगतोय की बाबा त्या सत्तास्थानी केवळ पक्षप्रमुख या सत्तास्थानात सर्व नाही आहे, तर खऱ्या सत्तास्थानात खूप काही दडल्यात. तिथं राज्याच्या सत्ता प्रमुखपदी माझा नवरा असला पाहिजे, किंवा माझ्या नवऱ्याची तब्येत प्रकृती थोडीशी कमी जास्त होत असताना माझा मुलगा, जे मी मगाशी म्हणालो की मुलांविषयी संत प्रत्येकाला तयार व्हावा यासाठी मंत्रीपदी असला पाहिजे असं त्यांना वाटलं असेल, तर मला नाही वाटत की तसं नसेल. बरोबर आहे, तसं नसेल असं मला वाटत नाही. आपण जास्तच आदर्शवादी विचार करतो, त्यातून होय आपल्याला असं वाटतं, मलाही वाटतं 100% घराणेशाही नसावी, परंतु ते वास्तव आहे. म्हणजे परत आता मी माझ्या पुस्तकाची जाहिरात नाही करत, मात्र त्यात हेरंब कुलकर्णी यांनी एक रिपोर्ट तयार केलेला, अहवाल तयार केलेला घराणेशाहीवरचा, त्याचा संदर्भ देत त्यांना श्रेय देत त्यांची माहिती उपयोगात आणत, आणखी त्यात निकालाचं हे करत मी एक पूर्ण प्रकरण आहे, घराणेशाही हरली आणि घराणेशाही जिंकली त्यावर. त्यामुळे घराणेशाही आता अपरिहार्य त्या जगभरातली. बरोबर, तिथं केनेडी सिनियर ज्युनियर झाले तसं आपल्याकडे आहे. उगाच आपण हे करू नये. यातलं मला असं वाटतं की रश्मी उद्धव ठाकरे, जसं बाळासाहेब ठाकरे असताना एक काळ असाही होता की राज ठाकरेंना विलन केलं जायचं, पुढचा टप्पा असा आला की उद्धव ठाकरेंना विलन करण्याचा प्रयत्न झाला, तसा आताचा टप्पा हा रश्मी उद्धव ठाकरे यांना व्हॅम्प सारखं हे करून खलनायिका ठरवून उद्धव ठाकरेंवर थेट टीका केली तर आपली सहानुभूती जाईल, ती काळजी करत एका वेगळ्या राजकारणाची सुरुवात आहे असं मला वाटते. आणि तसं असण्याची शक्यता सुहासजी नाकारता येत नाही. अगदी आता शेवटच्या काळात वेळेअभावी आपल्याला शेवटच्याकडे यावं लागेल. नाही, खूपच जास्तच आपण बोललोय, मला वाटतं 1.5 तास होऊन गेले. 2 शिवसेना झालेल्या आहेत. भविष्यात कधी असं चित्र तुम्हाला वाटतंय की पुन्हा एक संघ शिवसेना बघायला मिळेल? गेल्या काही वर्ष म्हणजे 2014 नंतर गेली 10-12 वर्ष 11 वर्ष आपण सातत्यानं राजकारणात एक शब्द वापरायला लागलो, स्क्रिप्ट कुणाची. ज्यांचे स्क्रिप्ट आहे ना त्यांनी जर संविधानानुसार होऊ द्यायचं ठरवलं आणि त्यांच्या राजकीय स्वार्थ जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे असलेल्या 9 खासदारांमुळे पूर्ण होणार असेल किंवा 9 खासदारांमुळे त्यांच्या सत्तेला होऊ घातलेला धोका जर तसं काही घडलं तर, कारण भाजपा यावेळी अल्पमतात आहे, 2014 272, 2019 303, 2024 240, म्हणजे बहुमतापासून 32 जागा दूर, स्वबळावरच्या बहुमत बोलतोय मी. त्या भाजपाला जर असं वाटलं की सत्ता धोक्यात येते आणि यांचे 9 सुद्धा आपल्याला पाहिजे आहेत, तर त्या परिस्थितीमध्ये शिवसेना एक होऊ शकते. म्हणजे शिवसेना ही उद्धव ठाकरेंकडे नाव आणि निशाणी, कारण संविधानाचे जाणकार जे सांगतात त्यानुसार संविधानातलं 10वं परिशिष्ट जे सांगतं, निवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जो दंडक घालून गेलाय, जे मापदंड त्या प्रकरणात त्या खटल्यात दिलेले आहेत, त्यामुळे सूर्यकांता जरी सरन्यायाधीश झाले,
ज्यांच्याविषयी थोडीशी काही लोकांना धाकधूक वाटते. आणि जर गवई साहेबांच्या सरन्यायाधीश असताना त्या खटल्याचा त्यांनी निकाल देऊन इतिहास घडवला, कारण चंद्रचूड नाही घडवू शकले, मात्र इतिहास घडेल असे मापदंड त्यांनी दिलेले आहेत, त्यानुसार जर घडलं तर शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही निशाणी उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकेल अशी शक्यता संविधानाचे जाणकार व्यक्त करतात. दिल्लीच्या न्यायालयीन वर्तुळात सुद्धा सर्वोच्च तसं म्हटलं जातं. मात्र शेवटी सध्याचा काळ आहे, बरोबर आहे, काय घडेल कसं बिघडेल सांगता येत नाही. तर त्या परिस्थितीत जर समजा भाजपाने असं ठरवलं की बस झाले हे खेळ, आता उद्धव ठाकरेंकडे शिवसेना धनुष्यबाण देऊन वेगळं आहे आणि इकडे पाहिजे तर ते आधीच्या याच्यातले, कारण तो पक्ष वेगळा आहे, खरं आहे, सध्या दोन पक्ष आहेत, त्यांचं काय, तर त्यातून वेगळं काही राजकारण घडलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. मात्र अगदीच उद्या सकाळी एकनाथ शिंदे उठतील, ठाण्यातून निघतील आणि ते मातोश्रीवर पोहोचून असं चित्र माझं वेगळं असं काही नाही. म्हणजे अगदी ते मला वाटतं काही शिंदेचे नेते बोलले जरी असले की काँग्रेसची साथ सोडली किंवा याची साथ सोडली, ते पुन्हा कडवट हिंदुत्ववादी झाले. मला असं वाटतं की मुळात शिवसेना हा जो पक्ष आहे तो कितीही सेक्युलर हे करण्याचं झालं तरी तो हिंदुत्वापासून 100% फारकत घेत कुठे ते मग ठाकरेच उरणार नाहीत, हे नाकारता येत नाही. एकच छोटंच सांगतो 10 सेकंदात की मुख्यमंत्री असतानाच उद्धव ठाकरेंनी 1992-93च्या दंगलीबद्दल एक उल्लेख आलेला, तेव्हा असं म्हटलेलं की दंगलीच्या वेळी मी कुर्ला भागात गेलेलो, तिकडे मी पाहत होतो तर तिकडे त्या विटा वगैरे म्हणजे दगडफेक झालेली होती, तर तेव्हा मला ते बोलले की तिथून मला त्या शिवसैनिकांचा अभिमान वाटतो की त्यांनी ते भिंतीच्या विटा काढून हल्ला परतवलेला वगैरे वगैरे. हे मविया या धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या आघाडीचे मुख्यमंत्री असून सुद्धा जर उद्धव ठाकरे त्यावेळी बोललेले तर मला असं वाटतं की ते तसे 100% त्या पद्धतीच्या भूमिकेत जातील असं मला वाटतही नाही. आणि त्यातून हे सर्व राजकारण या पद्धतीनं पुढे जात राहील. फक्त चमत्कारच घडेल आणि शिवसेना आणि चमत्कार यांचं नातं तसं खूप जवळच आहे. त्यामुळे काय घडेल नेमकं उद्या राजकारणात स्वतःची आपल्याला वेगळ्या चर्चेवर इकडे बसावं लागेल की शिवसेना एकत्र कशी झाली तरी सुद्धा मला आश्चर्य वाटणार नाही. आता अगदी शेवट ते म्हणजे तुमच्या पुस्तकाने करायचं आहे की जे विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रत्येकाला जे वाटलं, हे बघा भाजप जिंकेल, आता हे दोघं एकत्र आले, शिंदे आणि हे, ते सगळं होईल आपल्याला वाटत होतं, हे चित्र असेल, भाजपही चांगले मतं काढेल हेही वाटत होतं. पण एवढ्या मतांनी म्हणजे असं युती येईल हे काही अपेक्षित नव्हतं. त्यामुळे ते जे तुम्ही नाव ठेवलंय ना की भाजप जिंकली कशी, हा सगळ्यांच्याच मनातला प्रश्न तुम्ही पुस्तकात नाव ठेवलंय, हे का करावं असं वाटलं, हा सगळा प्रपंच का? मुळात 23 नोव्हेंबर 2024ला जेव्हा सकाळपासून मतमोजणी सुरू झाली, मग अशी मी म्हटलं की मला ठाऊक होतं, अनेकांचा तो अंदाज होता, मला ठाऊक होतं म्हणजे काय, ठाऊक नव्हतं, अंदाज होता की भाजप महायुती जिंकणार. कारण मुळात कसं होतं, लोकसभेला जरी जागा जास्त होत्या तरी मतांच्या टक्केवारीमध्ये 0.3 0.30चा फरक होता फक्त, खूपच तो थिन असा फरक होता. त्यामुळे थोडी मतं इकडची तिकडे गेली तरी खूप. आणि लाडकी बहीण हे टेस्टेड मॉडेल होतं मध्य प्रदेशातलं. आणि या पुस्तकात मी त्याच्यावर वेगळं प्रकरण आहे की कसं मोदींची सत्ता लाडली बहीणमुळे वाचली. हे पहिल्यांदा नाही घडलं आहे की इकडची सत्ता, हे केंद्रीय पातळीवर मोदींच्या बाबतीत घडलेलं आहे, तुम्हाला सांगतो. तर त्यातलं इकडच्या बाबतीत प्रश्न हा होता की अरे 155-60 जागा मिळतील, अचानक अभूतपूर्व असं घडलं. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला. पहिला प्रश्न माझ्या मनात आला की भाजप जिंकली कशी, म्हणजे कोणत्या पद्धतीनं. कारण लोक आपापसात चर्चा करायचे, अरे ठीक आहे जिंकली पण कशी, जिंकली पण कशी, हे जे होतं ना त्यात नकारात्मकता पण आहे. म्हणजे राजू सरांनी त्याचं खूप चांगलं विश्लेषण केलं खरं त्या नावाचं. आणि यात उद्गारवाद म्हणजे भाजप कशी जिंकली असं साधं सोपं पण होतं प्रश्न तो, बरोबर, कशी जिंकली असा. पण माझ्या घरी एक बैठक झालेली पुस्तक लिहून झाल्यावर, त्यात माझे तरुण पत्रकार मित्रही आलेले काही. या सर्वांच्या बोलण्यात एक मुद्दा आला, ते काहींचं मत असं होतं की नाही सत्तांतर वगैरे असं पण द्यावं,
पण काही जे मी जनरेशन झेडला खूप मानतो, जैन झेडला, मी त्यांचा सल्ला घेतो अनेकदा. तुम्हाला धक्कादायक वाटेल, कारण आपणच काही अति हुशार जन्माला आलो असायचा भाग नसतो. नवी पिढी खूप नवे विचार घेऊन येते. त्यांच्यातलं काहींचं म्हणणं पडलं नाही हे बरोबर आहे की थेट हे होईल. मग त्यात फक्त असं आलं की याला आपण असं देऊया. काहींचं म्हणणं असं होतं जिंकलीच कशी. मी म्हणलं नाही, हे म्हणजे आपण अविश्वास दाखवल्यासारखं आहे. मला तेही करायचं नव्हतं, कारण हे वास्तवदर्शी विश्लेषण झालं पाहिजे. मग शब्दांमध्ये फरक झाला की भाजपा जिंकलीच कशी, कशी जिंकलीच्या ऐवजी जिंकलीच कशी, हे जैन झेडशी झालेल्या चर्चेनंतरच. आणि त्यात मग आमच्या ज्या चर्चा बैठका सुरू होत्या, पुस्तकावर संस्कार सुरू होते, त्यातला एक भाग आला की जोशी जे ते पुस्तकाचं संपादन करत होते ते बोले आपण असं घेतलं तर उद्गारवाचक. माझा एक स्वभाव आहे की चांगल्या सूचनेला मी लगेच स्वीकारतो. ती स्वीकारली गेली आणि त्यातून हे पूर्ण जे नाव आहे जे पहिल्यांदा मनात आलं त्यात बदल होते, पूर्ण तसं तयार झालं आणि लोकांच्या मनातला तो प्रश्न शेवटी प्रत्यक्षात आला. अपेक्षा एवढीच आहे त्यातलं, थोडक्यात संपवतो कारण खूप लांबलंय आपलं, की हे पुस्तक कुणीही अशी अपेक्षा बाळगू नये की भाजपाच्या बाजूनी आहे का, तर नाही. काँग्रेसच्या बाजूनी आहे म्हणजे मवियाच्या, तर नाही. या पुस्तकात म्हटलं तर सर्वांचं चांगलं दिलं आणि सर्वांना ठोकलंय. कसं, थोडक्यात सांगतो की भाजपा ईव्हीएम करत आहे ना सुहासजी, प्रत्यक्षात भाजपा विरोधक स्वतःचं नुकसान करून घेतात. ईव्हीएम कडे बोट ठेवावंच, त्याविरुद्ध लढत द्यावीच. मात्र जास्त ते केलं तर त्यांचे योद्धे ना आधीच नामोरम होतात, त्याच्या लढत राहा तुम्ही. मात्र तेवढंच नाही. आणि लोकसभेला मविया जिंकल्यानंतर तो मुद्दा मवियानं चर्चेतच आणला नाही आणि हक्क गमावलाय नैतिक, हे लक्षात ठेवा. त्यामुळे विधानसभेला तुम्ही नाही तसं म्हटलं पाहिजे असं मला वाटतं. आता तरी सुद्धा त्यावर ईव्हीएम वर प्रकरण आहे, त्यातले माझे मतं मी मांडलेली आहेत. भाजपानं त्यातही तुम्हाला सांगतो मी, महायुतीपेक्षा एकट्या भाजपा, त्यातही देवेंद्र फडणवीसांचा जास्त त्यात उल्लेख केला. त्यांनी जी रणनीती केली ना, छोटे छोटे जाती, मगाशी मी बाळासाहेबांचं 5,000 उमऱ्यांचं बोललो, फक्त त्यांच्याकडे ती तशी स्ट्रॅटेजी नव्हती हिशेबी, ती मनातून आलेली प्रबोधनकारी परंपरेतली ती त्यांचे निर्णय असायचे. इकडे कॅल्क्युलेटिव्ह का होईना रणनीती होती. त्यातून जे काही घडलं की अगदी जेवायला बोलवण्यापासून सर्व काही, त्यात मी विस्तारानं दिलं, आता जास्त वेळ नाही म्हणून जास्त सांगत नाही. जाती जोडणं, छोट्या छोट्या पुन्हा जरांगे फॅक्टर कमी करण्यासाठी काय करावं, त्यावर त्यांनी योजलेले उपाय, त्या पुढे जात धार्मिक ध्रुवीकरण, त्याचे प्रणेते म्हणून मी मगाशी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला, त्याचं आत्ताचं ध्रुवीकरणाचे वेगवेगळे मुद्दे. म्हणजे त्यातला आता बघा, हे सर्व तुम्हाला वाटेल किंवा संघ असणं नसणं लोकसभेला कसं झोपवतं आणि संघ असणं कसं जिंकवतं. हा तुम्हाला वाटेल काय तुम्ही हे सर्व भाजपा आणि संघाच्या बाजूनी, नाही आहे तसं. धार्मिक ध्रुवीकरणाच्या बाबतीत मालेगाव मॉडेल जे त्यांनी आणलं की ओट जिहाद अशा बांगा दिल्या भाजपाच्या नेत्यांनी, शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी, अजित पवारांच्या राष्ट्रवादी नाही बोलली त्यावर तेवढं. मात्र या दोन पक्षांनी ते मिथ आहे, ते मिथ भ्रष्ट करणं, थोतांड आहे, हे आकडेवारीतून सिद्ध करण्याचं काम या पुस्तकात झालेलं आहे. त्यामुळे उगाच कोणी डोक्यावर घेऊ नका बाबांनो. मी सांगतोय, नम्रतेनं सांगतो, डोक्यानं वाचा ते पुस्तक. आणि संपूर्ण 23 प्रकरणात. त्याच वेळी मवियाबद्दल निगेटिव्ह नाहीये का, मवियाचा रथ कसा हवेत गेलेला ना लोकसभा विजयानंतर, ते दिलेलं आहे. पुन्हा उद्धव ठाकरेंची माणसं मवियाच्या जागावाटपाच्या बोलण्यात उद्धव ठाकरेच चेहरा पाहिजे ते मांडण्यात सर्व येत होते. त्या सर्वाचा उल्लेख करत या पुस्तकात ती मांडणी आहे. आणि सर्वात महत्वाचं सांगतो, इंटरेस्टिंग, शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मवियाच्या सरकारचं किंवा शिवसेना फुटतानाच्या संपूर्ण याच्यात काही आक्षेपार्ह अशा भूमिका होत्या का, तिकडे मी बोट दाखवलेलं आहे त्या पुस्तकात. तुम्हाला तेही इंटरेस्टिंग आहे, म्हणजे ते वाचावं लागेल, म्हणजे नक्कीच वाचा तुम्ही. आणि सर्वात एक शेवटचं सांगतो, ज्या कुणाला महाराष्ट्रातच नाही देशात, आता हा ओव्हर क्लेम वाचेल पण तो माझा स्वभाव नाहीये, पुढच्या निवडणुकीच्या राजकारणात यश
मिळवायचा प्रयत्न करायचा असेल, त्यांनी त्यातल्या मतदान यंत्रणेतल्या ज्या त्रुटी मी मांडलेल्या आहेत, आता आगाऊपणा वाटेल पुन्हा एकदा, पण मी कधी तसं केलेलं नाहीये. राहुल गांधींनी आता लेख लिहिला, अनेक वर्तमानपत्रांनी छापला, तुमच्या माझ्यासारख्या पत्रकारांना बरं वाटलं की मुख्य माध्यम आता विरोधी पक्षाला महत्व देतात आहे वाटलं. अहो, या पुस्तकात आहे जो मार्चच्या आधीच माझं लिहून झालंय, 30 मार्च पर्यंत. कसं काय ते मुद्दे आले हो? अहो, राहुल गांधींनी 7 फेब्रुवारी 2025 दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यात मांडलेले हे सर्व काही. तेव्हा दुर्लक्ष केलं सर्वांनीच. मी ते पूर्ण ऐकलं, त्याचं 3-4 वेळा पूर्ण ऐकून त्याच्यावर विचार करून त्याच्यावर एक पूर्ण प्रकरण आहे. 3-4 मुद्दे नाही आहेत, 5-6 मुद्दे राहुल गांधींनी मांडले. मात्र त्या पलीकडे जात मतदार नोंदणीत वाढ झाली म्हणून बोललं जाते. आता सुद्धा विशुंभर चौधरी बोललेत की पुण्यात 2 लाख मतदार. अहो, मतदार नोंदणीतच नाही, मतदारांची छाटणी सुद्धा झाली आहे लोकसभा ते विधानसभेत, त्यावर पण तिथं दिलेलं आहे. त्यामुळे कृपया लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकानं, मग तुम्ही भाजपाचे असाल, शिंदेच्या शिवसेनेचे असाल, ठाकरेंच्या शिवसेनेचे, काँग्रेसचे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे, कोणीही असा, हे पुस्तक गंभीरतेनं वाचायला पाहिजे. त्या त्रुटी दूर झाल्या पाहिजेत, हीच माझी इच्छा आहे. तुळशीदास भोईटे सर, तुम्ही खरं तर वेळात वेळ काढून एवढा वेळ आम्हाला दिलात, आणि हे पुस्तक आम्ही सगळेच वाचू, कारण त्या अभ्यास आहे आणि तो अभ्यास आपल्याला करता आला पाहिजे. एक छोटंसं फक्त सांगतो, बोला ना. मी प्रकाशन करतानाही सांगितलेलं, त्या पुस्तकात एक छोटीशी चूक झाली आहे, पण अनेकांनी मला सांगितलं की कृपया नका सांगू, तुम्ही उगाच कशाला लक्ष वेधता. काहींनी तर असंही सांगितलं कोणतं, आणि ज्यांनी वाचून फोन केला त्यांनी नाही सांगितली. मात्र पान क्रमांक 18वर महायुतीचा जो स्ट्राईक रेट आहे तो 80.13 पाहिजे. तिकडे वेगळा आकडा आहे. कृपया, मी दरवेळी कॅप्टन म्हणून कोणत्याही चॅनलला असताना जर काही कधी चुकीचं गेलं नाही, खरं सुदैवाने आजपर्यंत माझ्या संपूर्ण पत्रकारितेच्या कारकिर्दीत बाधणारी एकही केस झाली नाही 33 वर्षात. परंतु जिथं जिथं टीम अडचण येतील तिथे जबाबदारी कॅप्टन म्हणून मी घेतली. तशी या पुस्तकाच्या बाबतीत ती मी सांगेन की कृपया तुम्ही मला माफ करा, पण ते हा संदर्भ दिला जाईल म्हणून ते कृपया, ज्यांनी आधी पुस्तकं घेतलेली, मी अनेकांना व्हॉट्सअपवर पण पाठवणार आहे, कृपया ते 80.13 पान क्रमांक 18वर करून घ्या, स्ट्राईक रेट. ओके, ठीक आहे, नक्की. आणि खरंच वर्धापन म्हणजे उद्या वर्धापन दिन होतोय, आणि या पार्श्वभूमीवर एकूण शिवसेनेला सगळ्या आठवणींना आपण उजाळा दिलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद सुहासजी.